श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री श्री दुर्गा सप्तशती पाठ प्रारंभ. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्याय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अकलकोट निवासिनी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्ण स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तस्वमस्य दिलक्ष्यम एकनित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्यनेत्र सुवासवदन कथाटोपीच्च मालाकमंडलुकर कट्यांकर रक्षक त्रिगुणरहित त्रिलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारण पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय 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 घडना परतपरा कैवाल्य सदना ब्रह्मानंद यतिवर्ण जय जयाजी पुराण कृष्ण लोकपाला सर्वेश अनंत ब्रह्मांड दिशा वेदवद्या जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू जीवसुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विदाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र रूप तूच नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तुझे व्यापले समग्र तुझ लागी आधीमध्ये आग्र कोटे नसे पाहता असो निया निर्गुण रूपे नटलासी सगुण न्याता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदाच्या तर्क चाचरे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मदसा समर्था कृपा काटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे आता येतो की प्रार्थना आनावी जी आपुल्या म्हणा कृपा समुद्री यामीना आश्रय देजे सदैव पापताप आणि दैत्य सर्व जावो निरोसन इहलोकी सोक्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलती रतनमान चरणी साचार प्राप्त होवो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधत तुझ्या कृपे कीर्ती वर्णू आपुले गुण द्यावे मद सुख साधन अज्ञान थिमर निरसन ज्ञानार्क प्रगट हृदयी प्रगटे पै शांतिमनी सदा वस ऋथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निडस तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा 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 साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगे न यावी असत्यता सत्यविजयी सर्व ताप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन ऐतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजा लागे करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः. मंगलाचरण. दुर्गादेवी मंगला विश्वमूर्ते सर्वाठाई बुद्धितू प्राणस्फूर्ते शांताकार चंडिका भायकाली मायकाली मी सद्भावे वंदितो पाठकाळी सद्ग्रंथांचा पाठ हा पूर्ण व्हावा श्लोकांचा जो अर्थ जो आकडावा संकष्टांचा दूर हो अस्तमान स्वातंत्र्यांचा दीप्त हो सूर्यपूर्ण काही सेवा तीन जीवा घडू दे संतापाही देह माझा पडू दे धर्माची अरक्षिणी चित्ती लागो सत्कर्मांचा जीवनी दीप जागो शौर्या धैर्या वीर्य तेजास द्यावे पाठ होता स्वभावे पाटी सोडी पोटी गे पाडसाला नम्रत्वे मी याचितो मंगलाला सहस्रकोटी शतलक्ष पाठ किती हे होऊन न पाही चित्त प्रसन्न चित्ते वर देई माते निष्कर्म सिद्धी फड जीवनाते इथे श्री अच्युत वीर चित्ताय मंगलाचरणे श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. दिव्या कवचम. ओम अस्य श्री चंडी कवचस्य ब्रह्मा ऋषि अनुसृपछंत चामुंडा देवता अनन्यासोक्त मात्तोर बीज दिग्बंध देवता सत्वम श्री जगदंब प्रीत्यर्थ सप्तशती पाठांगे स्वेप जपे विनियोग. ओम नम चंडिकाय. मार्कंडेय उवाच अतिगुह्य जे संसारी मानवी सर्व रक्षका पितामह ते सांगावे अद्यापि न दिले कुणा. ब्रह्मा उवाच ऐसा गुह्यतम विप्रा सर्वभूतोपकारका देवी कवच पुण्याचे ऐकावे ते महामुने. प्रथम शैले पुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटा ते कुष्मांडा चौथी असे पंचम स्कंद माता ती षष्टकात्यायनी असे सातवी कालरात्री ती महागौरी ती अष्टमा नवम सिद्धिदात्री ती नवदुर्गा यशस्विनी हे सर्वनाम सर्वज्ञ महात्मे वेद बोलीला. अग्नित जडता कोणी शत्रूने किडिती रणे विषम संकटा माझी भर्यात शरणागता न त्याचे होत असे ते केव्हा अशुभ रणसंकटी विपत्ती ना दिसे डोळा शोक दुःख भय नसे. ज्या भक्ता स्मृती देवीची पावे श्रेयस रुद्धी तो देवेश्वर तुझ्या नामी त्याची रक्षा सुनिश्चित प्रेतारूढ तुझ्या मुंडा वाराही महिषासना इंद्री गज समारूढा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी शुभा दृशारूढा
कौमारी शिखिवाहना लक्ष्मीपद्यासना देवी पद्यहस्ता हरिप्रिया श्वेतरूपधरं देवी ईश्वरी ऋषवाहना ब्राह्मी हंस समारूढ सर्वाभरणभूषिता माता समस्त ईशा या सर्व योगसमन्वित भूषणे शोभती त्यांना रत्न नाना सुशोभित क्रोधायुक्त समस्ता या रथी शोभती देवता शंखचक्र गदा शक्ती हलानी मुसलायुधे खेटक तोमरा आणि परशुपाश आणखी कुंत त्रिशूल आयुध शारंगादी महानते दैत्यांच्या देवनाशाशी भक्ता अभय द्यावया देवतांच्या हितासाठी देवी शस्त्रास्त्रधारी ती नमस्ते हे महारौद्रे महाघोर पराक्रमे महाबले महोत्सरे महाभय विनाशिनी पाहता शत्रुषी देवी गे मद रक्ष तू पूर्वेशी इंद्रिय रक्षाय अग्नेशी अग्निदेवता वाराही दक्षिणी दिशा नरित खडगधारिणी वारुणी पश्चिमी दिशे वायव्ये मृगवाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्य शूलधारिणी ऊर्ध्वब्राह्मिणी रक्षावे वैष्णवी अधवासिनी दश दिशा रक्ष वैसी चामुंडा शववाहिनी पुढे पुढे जया रक्ष विजया रक्ष मागुनी अजिता वामभागाशी दक्षिणी अपराजिता उद्योतिनी शिका रक्ष उमा रक्ष तू मस्तका मालाधरी ललाटेसी भृगुटीसी यशस्विनी त्रिनेत्रा तू भ्रूमध्येसी यमघंटाती नासिका शंकिनी चक्षुमध्याशी कानाशी द्वारवासिनी कपुलकालिका रक्ष कर्णमुलाशी शांकरी सुगंधा नासिका रक्ष उत्तराष्ट्राशी चंद्रिका अधरा अमृतकला जीवेला ती सरस्वती दंता रक्षावी कौमारी कंठतेशाशी चांडिका घाटीशी चंद्रघंटा ती महामाया ती टाडूशी अनुवटीशी कामाक्षी वाणीशी सर्वमंगला ग्रेवेशी भद्रकाली ती पृष्ठाशी धनुर्धरा नीलग्रीवा बहिष्कंठा नलिका नलकुंभरी स्कंदाशी खडगिनी रक्ष बाहुशी वज्रधारिणी दोन्ही हातांची दंडिनी रक्ष अंगुली अंबिका शुलेश्वरी नखा रक्ष कुक्षी रक्ष कुलेश्वरी स्तनरक्ष महादेवी मना शोक विनाशिनी हृदय ललिता देवी उदरा शूलधारिणी नाभिशी कामिनी रक्ष गुह्येश्वरी तथा पुतना कालिका लिंगा गुदा महिषवाहिनी कटिभागा भगवती टोंगणी विंध्यवासी रक्षावी कामपूर्णा ती पोटरीशी महाबला पोट्याशी नारसी ती पादपृष्ठाशी तेजेसी श्रीपादांगुली रक्षो श्रीपादांगुली रक्षो तलवे तलवासिनी त्रस्त कराली नकाशी केशाशी ऊर्ध्वकेशिनी रोमुकुपाशी कोबेरी त्वचा वागीश्वरी तथा रक्तमजा वसामास हाडमेदाशी पार्वती अन्नाशी कालरात्री ती पित्ताशी मुकुटेश्वरी पद्यवती पद्यकोशा कपाचूडामणी तथा ज्वालामुखी नकतेजा अबद्या सर्व संदिशी ब्राह्मणी वीर्य रक्षावे छाया क्षत्रेश्वरी तथा अहंकार मन बुद्धी रक्षावी धर्म धारिणी प्राणापान रक्षणाशी समान ध्यान रक्षणा एकवज्र हस्तादेवी प्राणकल्याण शोभना रूपरसगंध शब्द स्पर्शाशी देवी योगिनी सत्वरजतमो गुण रक्ष नारायणी सदा रक्ष आयुषी बारा ही रक्ष धर्माशी वैष्णवी यश कीर्ती लक्ष्मी विद्या रक्ष चक्रिणी ती धना इंद्राणी गोत्रे रक्षावे पशुचंडिके महालक्ष्मी ती पुत्राशी रक्ष पत्नीशी भैरवी पंथाशी सुपदा रक्ष मार्ग शोमकरी तथा राजधारी महालक्ष्मी विजयास्तव सर्वतस्थिता रक्षाहीन असे स्थान कवची नच बोलिले रक्षावे त्या स्थळी देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छा अंतरी त्याच्या पावलं टाकता कुठे कवचास मरुनी जावे तेथे जाणे असेल की अर्थलाभ मिळे तेथे सर्वेच्छा पूर्तीचा जय अभिष्ट वस्तू चिंतावी तेथे प्राप्ती सुनिश्चित परमेश्वर अतुल लाभे तो भूतलावरी निर्भय होत असे त्याला संग्रामी न पराजय त्रिलोक्या माझी तू पूज्य कवचाने सुरक्षित दुर्लभ देवतांशी जे देवी कवचे हे असे त्रिकालसंधीच्या वेळी वाचावे भाव ठेवणी देवी काल प्राप्त होता त्रिलोकी अपराजय आयुष्यत वर्षांची अपवृत्ती कदा नवे नाशती व्याधी साऱ्या माता कोडा आणि मृगी स्थावर जंगम आणि कृत्रिम विषनाशिती अभिचारिक जे काही मंत्रतंत्र भूमी तडी भूचर खेतर आणि नाशिती जलदेवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी अंतरिक्षच्या राघोरा डाकिन्या त्या महाबला ग्रहभूत पिशाचे जे यक्ष गंधर्व राक्षस ब्रह्मा राक्षस वेताळ कुष्मांड भैरवादिकी कवच हृदय त्यांच्या पाहता पडती तया होतसे मान्य राजाशी सतेज यशवान तो यशवाडे तयाचे या कीर्तिमंडित भूतळी जपो सप्तशती चंडी पहिले कवच वाचुनी हे वन पर्वतारण्य भूतळावर जोवरी संतती नादती त्याची पुत्र पोत्रादी तोवरी देहांती परमस्थान महामाया कृपे बडे सूर दुर्लभ जे नित्य भक्ता ते साध्य होतसे पावे तो दिव्य रूपासी भोगी सौख्य शिवासवे ओम श्री देवी कवच श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अर्गला स्तोत्र ओम अस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णुरूपी अनुष्टुपछंदा श्री महालक्ष्मी देवता श्री जगदंब प्रीत्यर्थ सप्तशती पाठांगे स्वे पजपे विनियोगः ओम नम चंडिकाय मार्कंडेय उवाच ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा दात्री स्वास्वदा नमस्तुते जयत्वे देवी चामुंडे जय भूतार्तिहारिणी
जय सर्वगते देवी कालरात्री नमस्तुते मधुकैठं वहन्ति विदार्थ वरदे नमः रूप जय शेदे नाशवी षड्विकारे महिषासुर हंती हे भक्तासे सुख दे नमो रूप जय शेदे नाशवी षड्विकारे रक्तबीज वदे देवी चंडमुंड विनाशिनी रूप जय शेदे नाशवी षड्विकारे शुंभ निशुंभ धुम्राक्ष मर्दिनी देवी विक्रमा रूप जय देवी नाशवी षड्विकार हे पद्यपाद वंदिताये सर्व सौभाग्यदाये निरूप जय शिदे नाशवी षड्विकारे अचित्त रूपचरिते सर्व शत्रु विनाशे निरूप जय शिदे नाशवी षड्विकारे निष्पापकारिणी चंडी वंदिते वंदिता भक्तीने तुला रूप जय शिदे नाशवी षड्विकारे भक्तीने स्तोत्र जय गाती चंडिके व्याधिनाशिनी रूप जय शिदे नाशवी षड्विकारे चंडिके जय तुला नित्य पूजिती भक्तीने जन रूप जय शिदे नाशवी षड्विकारे द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मद महासुख रूप जय शिदे नाशवी षड्विकारे द्वेषी नाशित जय माझे मज लाभो महाबल रूप जय शिदे नाशवी षड्विकारे देवी कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तम रूप जय शिदे नाशवी षड्विकारे देवी दैत्य शिरोरत्न घासती चरणावरी रूप जय शिदे नाशवी षड्विकारे विद्यावंत यशवंत लक्ष्मीवंत असौजन रूप जय शिदे नाशवी षड्विकारे प्रचंड दैत्य दर्पणे चंडिके शरणांगत रूप जय शिदे नाशवी षड्विकारे चतुर्भुजे चतुर्मुखे संस्थने परमेश्वरी रूप जय शिदे नाशवी षड्विकारे विष्णुकरी नित्यस्तोत्र भक्तिनी देवी अंबिके रूप जय शिदे नाशवी षड्विकारे हिमाचल सुतानाथ गातसे परमेश्वरी रूप जय शिदे नाशवी षड्विकारे इंद्राणीपती सद्भावे पूजिते परमेश्वरी रूप जय शिदे नाशवी षड्विकारे प्रचंड पूजडंतांचे होत निर्गव दानव रूप जय देवी नाशवी षड्विकार हे श्री अंबिके भक्तासी देवी आनंद थोर तू रूप जय देवी नाशवी षड्विकारे मनासारखी पत्नी संसार सिंधू तारिणी मनोहर लाभावी ती कुलवान सहचरी हे स्तोत्र आदि वाचुनी वाचा सप्तशती पुढे जपसंख्या फल लाभे सवे प्रचुर संपदा श्री दिव्यार्गला स्तोत्र कुलदेवता चरणार्पणमस्तु अथ किलक स्तोत्र ओम अस्य श्री किलक मंत्रस्य शिव ऋषी अनुष्टुपछंद श्री महासरस्वती देवता श्री जगदंब प्रीत्यर्थ सप्तशती पाठांगस्त्वेप जपे विनियोगः ओम नम चंडिकाय मार्कंडेय उवाच ओम विशुद्ध ज्ञानदेहाय त्रिविध दिव्यलोचना श्रेय प्राप्ती निमित्ताय नमो सौमार्दधारिणे अभिकिलकासवे हे महास्तोत्र कडोपुरे मंत्रसिद्धितया पाठी कल्याण प्राप्ती साधका उच्चाटनादि सिद्धीसी दुर्लभ वस्तुलादन सप्तशती स्तोत्र ऐसे देवी सिद्धार्थ देतसे न मंत्र नौषध नंत्र तंत्र नको साधना आणखी जपावी न फडाई ती सर्व उच्चाटनादि सिद्धी अनंतर मंत्राने थोर सप्तशती तरी उत्तर लोकशंकेशी दे भगवान शंकर सप्तशती स्तोत्र ऐसे एकची जपता पुरे समाप्ती नसे तत्पन्या गुप्त ठेवी महेश्वरी कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पावणे सप्तशती जप मंत्र जपे देवी संतुष्टतया होणे देवी सर्व वाहोने प्रसाद सेवने तिचा किलक नाम या कर्म शिव प्रोक्त सुमंत्र हे ऐसे किलक साधूने वाचे सप्तशती सदा पार्षद तो देवीचा सिद्ध गंधर्व होत असे संसारी भयना कोटे सर्वत्र फिरता मही अपमृत्यू सुखेताचा मोक्ष त्याला मरोणी अकिलक निष्कलन हे जाणून पाठ हा बरा दोष न राहती कोणी फडे सप्तशती तयाम सौभाग्यादी स्त्रियांमध्ये हात संतोषी देवीचा हितकारी स्तोत्र ऐसे करा पाठ निरंतर मंदस्वरे स्वल्प माती पूर्णता उच्च गायने उच्च स्वरे कल्प करावा हा पाठ सप्तशती सदा ऐश्वर्यजीच्या पावे सौभाग्य आरोग्य संपदा शत्रुहानी मोक्षसिद्धी तिला का भूलती जेन श्री दिव्या किलक स्तोत्रम कुलदेवता चरणार्पणमस्तु रात्री सुक्त ओम भगवती निद्रादेवी ब्रह्मस्तोत्र करीतीचे श्रद्धा सप्रेम लावणे महामयास्तवियशे ब्रह्मोवाच तू स्वदा देवी वषट्कार स्वरात्मिका स्वदा तू अक्षरे नित्य त्रिदा मात्रात्मिका सिद्ध बिंदुरूप अर्धमात्र अनुच्चारे तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वांची तू चौद्भव सृष्टीचा पालन करते सर्वांची कल्पाती ग्रासशी जना उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये सहरूप कल्पाती सृष्टीरूपे जगन्मय महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महास्वरूपा वेद महादेवी महासुरी प्रकृती तुझ सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी री तू बुद्धिबोध लक्षणा लज्जापुष्टी तुष्टिशांती तू क्षमा खडगधारिणी शुलिनी गदिनी गोरा शंकिनी चक्रिणी तथा पाप शरे शरे देवी भृषुंडी परिगायुधा सौम्य सौम्य तरा माझी तू सौम्य अति सुंदर परापरावणी थोर तू एक परमेश्वरी सत्य सत्यात जी शक्ती ती तुझ सर्वरूपिणी सर्व शक्ती सवशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालक सहार्था निद्रा दिन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूची माय तू शंकर प्रल्हादिशे तुझा आधार त्याशिवाय सर्वाधारे तुझ्या स्तोत्र ही योग्य रे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वता ते प्रशंसती करावे मोहितात यासी दुर्दश मधुकैठंबा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपतो देवी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे रात्री सुक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु
श्री दुर्गाय नमः. अथ श्री दुर्गा सप्तशती. अध्याय पहिला. देवीची महिमा कशी मधुकैटभ नाशतो सुरद समाधी वैशाते मेधा ऋषी सांगतो विनियोग. ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद नंदा शक्ती रक्तदंतिका बीज अग्निस्तत्व ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रीत्यर्थ प्रथम चरित्र जपे विनियोग. ध्यान. खडग चक्र गदानी चाप परिगा शुला भुशुंडी शिरा षडगाधारण जो करी त्रिनयना सर्वांगभूषधरा निलासारखी कांती पाद दशका सैवे महाकालिका नाशया मधुकैटभा स्तवी विधी निद्रा जगन्नायका. ओम नम चंडिकाय. ओम एम मार्कंडे उवाच. सूर्यतरण सावर्णी म्हणू बोलली ती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तारे एक सांगतो. कृपावंत महामायातेने मन्वंतराधिप सावर्णी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ. पूर्वी स्वराची श्यामाजी चैत्रवंशीय भूपती सुरदनाम महाराजा समस्त शक्तिमंडला पुत्रा समान तो राजा प्रजापालन सत्वर कोलविद्वांसी वैऱ्यांनी धावा त्यावर बोलिला दंडनीती सौरभतांची घोर संग्राम तो करी कोलविद्वांसी जे त्यांनी तरी सुरद जिंकिला रण सोडून तो आला सांभाळी पुर आपुले जिंकिले तेही वैऱ्यांनी भूपतीशी न जाहला. अमात्यबली दृष्टात्मा धूप दुर्लभ पाहुणी सेनाबल लुटोनिया राजधानीशी जिंकती शिकारीच्या मी शेराज होऊन अश्वसारतो दुर्दैव लपवू पाये जातसे घोर कानणी आश्रम मेधा मुनींचा हिंसक ही विसावले शोभनीय शिष्य वृंदे रान सुंदर पाहितो तेथे सत्कारीला राजा पाहिला आश्रमावरी काननी विचरे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीसी ममतायुक्त चित्ताने चित्ता तो अंतरिकरी माझ्या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ता ज्याची जवडी भृत्य ते दृष्टते भृत्य पिडक छडता जन वृंदांशी कोण वारीला त्याकडा माझा हत्ती शूरपृष्ठ काय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयाची या मोजेत लुटता सारे त्याचे जाईल काय ते सुरद चिंता बाहुन दुःखी स्वगत त्यावना मेधाच्या आश्रमी पाहे त्याला मैदाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कुणीतरी कोण तू कोठून आला शोकचिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तया सप्रेम बोलला राजा दुःखी अनवर जाणून विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करून नृपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदा गदा झाला मोकळे करुणी चित्त हदगद त्याशी बोले. वैश्य उवाच. समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिकाकुडी स्त्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेली धरणारी पुत्र ही ना आता कोण पुसे जग विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना दुःखीस्त मी वना आलो गृह वृत्तांत नकडे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्याची दुःखे देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते असे राजोवास स्त्रीपुत्र धन जे वनवासासी कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैशोवाच आपण बोलता जे का सत्य जे रुचले मज मन माझे नावरे हे करावे काय नासुचे पितृस्नेह नसे पुत्रा धनिच्छा छडती मज पती प्रेम न पत्नीशी आत्मीय वैरी झाले काढले मज बाहेली माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊन हृदयी दुःख भोगिता नकडे ममता कैशी पडझडली चित्ती माझी या पाषाण हृदयी आपता न भुले मी करू कसे. मार्कंडेय उवाच. मेधामुनींच्या सेवेशी आले जडून या सर्व ते वशिष्ठ राजा सुरद समाधी नाम वैश्यतो विनय नीतीने भावे आदरे बैसले पुढे वैश्य राजा करी काही वार्तालाप तयासरी राजोवाच. भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाशी माझ्या मी पराधीन चित्ताचा तेने दुःख बहुमत सर्वांगी ममता माझ्यागत राज्याची असतव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे येते स्वजनयुक्त राहुनी ममता त्याची ना तुटे दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषायुक्ता जी कडुनी झोंबरी आम्हा सज्ञान असून आम्ही नकडे घेरलो असे विवेकहीन की आम्ही मूढ झालो आता पुरे. ऋषी उवाच. भाग्यवंता समस्तांशिकडे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणारुचे भिन्न भिन्न विषयांची चवी येशी जनांतरी दिवा रात्री कुणी भोगे विवेकी नर तयामुडे त्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानवा पशुपक्षी मृग तैचे भोगती विषय नर नारी परी सौख्य भोगती पशुपक्षीही स्वयंशुदा तृषा याशी परिमोहित चित्त हे पिलाशी ओदने देती कडुनी मोह हा असा आपण प्राप्त जे काही भोगाया दीर्घकाल ते मानव इच्छिती पुत्रा पशु पक्षी ही इच्छिती नाशमान कडे सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिसे योगनिद्रा महामाया तियेचे बळ सर्व हे जी माया श्री जगता सेविता पाऊले तिची भक्ताशीवर मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देतसे जन्म मृत्यू बडाने हा संसार बांधिला जिने सर्व मोहास ती
हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी माया परा विद्या तर्क ही जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका विश्वर बलजयामध्ये त्यातही परमेश्वरी राजोवाच स्वामी कोण महामाया ही देवी कडवा जगी ती स्तविली कोठे कैसे देवीचे चरित्र प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून हे सारे ऐकू इच्छित मनमन ऋषी उवाच जगतरूपी नित्यरूपा ती देवी विश्वव्यापक देवकार्य सिद्ध व्हावा अजन्मा जन्म घेत असे अरूपा धरुणी रूपा उत्पन्न लोकी होत असे कल्पातिनी जला होता श्री विष्णू शेषासनी कर्णमळातून त्याच्या मधुकैटभ जन्मने ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मा मानी महाभय विष्णू नेत्र योग निद्रा भावे स्तोत्र करीतेचे अधीश्वरे जे विश्वाची धारण करी विश्व हे संसार पाडून सारा घडी मोडी क्षणामध्ये तेज स्वरूप तो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावया नाही तुलनेशी कुणी तुझे आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुणे जागा आणाव्या त्याला योग निद्रेसी तोस्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करीतीचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवीयशी ब्रह्म उवाच तू स्वदा देवी व षटकार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्य त्रिदा मात्रात्मिका स्थिता बिंदुरूप अर्धमात्र अनुच्चारे तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वांची तूच उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांचे कल्पाती ग्रास जना उद्भवकाली तू माता पोषण जीवनान्नते संहारूप कल्पाती सृष्टीरूपे जगन्मय महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामहोस्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभाविने कालरात्री महारात्री मोहरात्री तू धारण तू श्री तू ईश्वरी री तू बुद्धिबोध लक्षणा लज्जापुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडगधारिणी शुलिनी गदिनी घोरा शंकिनी चक्रिणी तथा चाप शरधरे देवी भूषणी परिगायुधा सौम्य सौम्य तरा माझी तू सौम्य अतिसुंदर परापराहुणी थोर तू एक परमेश्वरी सत्य सत्यत जी शक्ती ती तूच सर्वरूपिणी सर्व शक्ती सवयाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालक सहार्था निद्रा दिन तू जगुने नसे सामर्थ स्तोत्राशी मज विष्णूची माय तू शंकर प्रलयाधीश तूच आधार त्या शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नसुनी योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वता ते प्रशंसती करावे मोहित याशी दुर्दश बधू कैठभ जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णूची मारावे दैत्य दोन हे ऋषी उवाच तमाधिष्ठात्रासी देवी स्तविली ते दवाशी नेत्रनासिका हृदय बाहू श्री वक्ष विष्णूचे निघाली त्यातून देवी ब्रह्मा सन्मुख झाली एकाल नवजलांमध्ये शेषाच्या शयनातुनी योगनिद्रेतुनी उठला स्वामी श्री जनार्दन मधुकैटभ दुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर क्रोधारत्न नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिती उठोनी विष्णूने तेव्हा संग्राम त्याशी बांधिला 500 वर्षे ते बाहू युद्धात रंगती उन्मत्त झाले योद्धे महामाया विमोहित दैत्य म्हणते विष्णूशी वरमाग मनोस्पित श्री भगवान उवाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्प्राण वाजनी द्यावावर येतू का हा दुसरा न लगे मज ऋषी उवाच धोकावरांमध्ये झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूशी आम्हा वदावे जलनात येते ऋषी उवाच तथास्तु म्हणून तेव्हा शंखचक्र गदाधर जांगेवरून ठेवून या दोघांचे शिर घे हरी ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रगटली अशी एक महात्मे देवीचे वर्णितो मी पुन्हा तिला ओम श्री अच्युतवीर चित्ताय प्राकृत भावार्थ टीकया श्री मार्कंडेय पुराण सवर्णिके मन्वंतरे देवी महात्मे प्रथम अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय दुसरा एकत्र तेजे देवांचे उद्भव त्यात देवीचा महिषासुर सैनाशी करी निष्प्राण तोकरणी विनियोग ओम मध्यम चरित्रस्य विष्णु ऋषी श्री महालक्ष्मी देवता अश्निक छंदा शांकंबरी शक्ती दुर्गा बीजम वायु सत्वम यजुर्वेद स्वरूपम श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थ दुर्गा चरित्र जपे विनियोग ध्यान ओम शोभे अक्ष गदानी शक्ती परशु घंटा धनुष्कुंडिका शोभे अंबुज खडग शंख सुरभी अष्टादशी हस्तका शूलापाश सुदर्शना धरितसे हाती प्रसन्नना सेवी मी महिषासुरापहरिणी श्रीलक्ष्मी पद्मासना ओम ह्रीं ऋषी उवाच देवदैत्यांमध्ये पूर्वी शताब्द रण झाले महिषासुर दैत्येंद्र देवाचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्यांनी देवसैन्यास जिंकले महिषासुर स्वर्गाचा इंद्र होऊन बैसला पराजित देवता गेला ब्रह्मास करुणी पुढे शिव विष्णू ते होते विराजित सुरेश्वर महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती सूर्यचंद्र अग्निवायू यमेंद्र वरुणादिका महिषासुर गाजूनी स्वयं झाला अधीश्वर स्वर्गीचे देव भूमीसी फिरती हीन दीनते मानवापरी पृथ्वीशी भोगती दुःख यातना दैत्यांचे वृत्त सांगूनी झाले शरणागत नाशा दैत्य ऐसा तो सांगा
साधन शक्य ते. देवता पिडल्या भारी ऐकता शिव विष्णू ते. क्रोधारत्न क्षणी झाले भृगुटी ताठल्या भूचक्रपाणी महाकोपी तेज वाहे मुखातून. ब्रह्मा आणि शिवाचेही तेज त्यात सामावले. इंद्रादी अन्य देवांचे तेज पाहुनी सद्भाव एकत्र झाले सारे पर्वतकार उज्ज्वल प्रज्वलित महातेजे व्यापल्या सर्वही दिशा. देवता पाहती नेत्री तेजाशी तुलना नसे. तेजातून निघेणारे प्रकाश पडला तिचा व्यापले ते त्रिलोकांशी शिव तेजे तिचे मुख. यमराजाची तेजे केस डोईस वाढले महतेजे श्री विष्णूचे भुजा उत्पत्ती त्यातून. चंद्र तेजे स्तन दोन्ही इंद्र तेजातून कटी वरुणापासून जंगा नितंब तेज पृथ्वीचे पद ते. ब्रह्म तेजाचे सूर्य तेजात आकड्या करंगड्या वसु तेजे कुबेराचे नासिका प्रजापतीचे या तेजे वाढले दात देवीचे. अग्नि तेजात त्रिनेत्र संध्याशे भृकुटी तिची कान वायूतून झाले मिळाले देव तेजते. त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित. प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले. एक शूल दिला प्रेमी पिनाकधर शंकरे. एक चक्र हरी दे आदरे अंबिके प्रति. वरुण शंख देता हे शक्तीचे दान अग्नि दे. दिला धनुष्य वायूने भाते दोन शरांसवे. ऐरावताचा घंटा वज्रातून दिले सहस्रते देवेशे भाग्यशाली पुरंदरे. यमाने दिधला दंड वरुणे पाश देवीशी. प्रजापती अक्षमाला ब्रह्मा तोते कमंडलो. रोमरामी महत्ते जे सूर्य देई भावनीशी. प्रदीप्त राहिला काळाने तलवार दिली तिला. शिरसिंधू हार वस्त्र दे कुंडल चुडामणी. देईकडे अर्धचंद्र ते केयुर बाहुशी. नृपरे दोन्ही पायांशी गड्याशी शरीर साजिरे. मुंद्या म्हणल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यांमध्ये. निर्मल फरसा देई विश्वकर्मा सहस्र तो. अस्त्र सहस्र कवच देवीशी दान देतसे. कमलमाला वक्षशी सर्वदा फुल्लयशी जे. सागर देवीशी दे पद्य पुष्पकरांना दे. हिमाचल दे स्वारीशी सिंह बैसावयास्तव. नाना रत्न मणी देई मधुपात्र कुबेर दे. पृथ्वी धरता महानाग शेष दे महानागतो. अन्यान्न देवता देती अस्त्रशस्त्रादी भूषणे. ऐशी सन्मानली देवी अन्नान्य देवतांना. उच्चस्वारे अट्टहासे तो करी थोर गर्जना. भयानाद नाद झाला गर्जना व्यापली नभी. आकाशी शब्द उठला भरले नभ त्यागुने. गगनीनाद मावेना न भैसान वाटले. विश्व घाबरले सारे सिंधुशी कंप झाला. कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती. भवानी सिंहवाहिनी देवता जय गर्जिती. भक्तिभावे महर्षींनी नम्रत्वे स्तोत्र मांडले. त्रिलोका शुद्ध पाहून उठले सज्ज दैत्य ते. सुसज्जित दैत्य सेना सामोरी धावले स्वर. महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय झाले. सिंहनाद तेथे झाला धावला दैत्य त्या स्थळी. त्रिलोकी भरले तेज ऐशी देवी दिसे तया. पृथ्वीशी दाबुनी देवी आकाशी झडके शिरा. व्याकुळे सप्त पाताड धनुष्य दोरी वाजता. सहस्रभुज दंडांची देवी दाही दिशा दिसे. प्रारंभ झाला दैत्य देवीची या तेथे. अस्त्र शस्त्र प्रहारांनी दिशा सर्व प्रकाशाला. महिषासुर सेनेचा चिक्षुर तो अधिपती. कधी शस्त्रास्त्र वर्षा तो चामर सैनिकांसवे. 60 सहस्र रथींचा उदग्र स्वामी तो लढ. 1 कोटी रथींचा तो स्वामी लढे महाहनु. तीक्ष्ण रोम असिलोमा 5 कोटी रथींसवे. रथीपाठ लक्ष सवे स्वामी बाष्कल तो लढे. गजाश्री 1 कोटी ते घेऊन परिवारित. 5 अरब रथीचा पिंडाल स्वामी तो लढे. सहस्र ते महादैत्य ससैन्य वाहनातून. वाहने सहस्र कोटी महिषासुर त्यासवे. ससैन्य कली युद्धाशी हत्ती रथ तयावून. तोमर भिंतीपाल शक्ती फरसा खडग मुसळ. पट्टीशादी अस्त्रशस्त्रा प्रहार करीती खड. वदाया देवी दुर्गेशी प्रहार करीती कुर. घेरली देवी दैत्यांनी चालले युद्ध तुंबड. उठले दैत्य ते काही देवीशी शक्ती हानिते. फेकती पाशे ते काही मारिती खडग कोणीते. उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गा देवीस मारण्या. क्रुधावली महादेवी दैत्य शस्त्रास तोडीते. थोडी थकली नाही मुखमल्यान नसे. जरा शस्त्रास मारी दैत्याची स्तविती ऋषी देवता. वाहनसिंह देवींचे वनात वनवा जसा. रणात असुरा मारी विचरे भय सोडून. निश्वास सोडवता देवी सहस्र गणतक्षणी. सहस्र होऊन दैत्य शस्त्रास्त्र मारती रणी. फारसा भिंती पालाने खडग पट्टिश घेऊन. सामना घेती दैत्यांचा शूरवीर विलक्षण. निर्भय देवीचे नीते वधुनी असुराजना. नगारे शंख आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा. त्रिशूल गदा शक्तीने खडगामने असुरावधी. देवीशी हर्षावया ते मृदडोग ठोकती गण. भयंकर घंटानादे मूर्छित मारले किती. शताविधी महादैत्य वधी देवी महाबला. ओढले बांधून पाशे मारुनी तलवारती. कधी शुद्ध असुरांशी गदा गाव कुणावरी. लागले मुसळ कोणा उकती रक्त ते खड. शुलाने पाटली छाती शवलोडे भूमीवरी. बाणवर्ष करी देवी झाकले सर्व अंबर. तुटल्या कटी दैत्यांच्या होती व्याकुळ संगरी.
छिन्नभिन्न भुजा झाल्या कुणाची मान खंडली. देवपीडक दैत्यांचे गत प्रण कलेवर. मधुरी तुटले कोणी जंगा घाते दुखावले. एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा. दैत्य कोणी असा वीर धडची राहिले जरी तो शस्त्र घेऊन द्यावे देवीशी युद्ध खेळण्या. तुटले दैत्य दैत्यांचे कबंद वाद्य ऐकुनी. नाचती रणरंगी ते लाल सूर धरून. या खडग शक्ती त्रष्टी हाती असंख्य धड धावती. देवीशी म्हणता थांबवून मत्त शस्त्र फेकती. रथहती अश्व तुटले वाहिले रक्त भूमिसी. चालण्या मुरली जागा रक्ताचे पाट चालले. अरण्य जाडता अग्नी दैत्यसेना जशी तशी रणी. क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली. इंधने जळती तैसे दैत्य गेले मरुणी. ते जाडल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर. आयाड हालवी सिंह गर्जना थोर तो करी. व्याकुड प्राण दैत्यांचे ऐसेच वदले किती. देवीचे गणते लढती वदती दैत्य सैनिका. संतुष्ट देव आकाशी आनंदे वर्षती फुले. ओम श्री अच्युत वीर चित्ताय प्राकृत भावार्थ टीकया. श्री मार्कंडेय पुराणे सवर्णिके मन्वंतरे देवी महात्मे द्वितीय अध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 3. सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्वते. महिषासुर हि वदला धन्य दुर्गा महाबली. ध्यान. ओम कांती सूर्य सहस्र रक्त वसना. कंठी शिरोमालिका रक्तां लिप्त पयोधरा. जपवटी विद्या अभितीवरा. मुद्रा तीन करी त्रिनेत्र वदना. भाडावरी चंद्रमा शोभे डोई धरोन. रक्त मुकुटा देवी नमो पाहि मा. ओम ऋषी उवाच. नाश पावनी दैत्यांचा चिक्षुर दैत्य क्रुद्ध तो. धावून आला पुढती वदाया देवी अंबिका. संग्रामी देवी वरती सोडी दैत्य असे क्षर. मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षा होत असे. देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले. ते त्याचे सारथी अश्व अनायासे विदारले. धनुष्यध्वजा तोडून बाणे विंदोनी त्या खडा. घायाळ अंग प्रत्युंग केला सेनापती त्वरे. ढाल तलवार हाती तेव्हा घेऊन धावला. धनुष्यरथ अश्वाशी मुखला सारथी सेवका. तलवार मारली भाडी सिंहाशी घाव तो करी. भृजावामजी देवीची प्रहार साधला तेथे. बाहुशी लागता तुटी दैत्यांची तलवार ती. क्रोधरत्न सक्रोध रक्तनेत्राने शूल घेऊन धावला. भद्रकालीशी माराया फेकला नभमंडळी. सूर्यासम प्रभा त्याची चालला तेजवान तो. देवीने शूल फेकून तोडला शूल सत्वरी. चिक्षुर मारला वेगगत प्राण पडे खड. आला चामर धावून देव पिडक दुर्जम. हत्तीवरी तो बैसून शक्तीने मारी देवीशी. देवी महाबलयसी हुंकार करता त्वरे. शक्तीचा त्या नाश झाला चामराच्या तक्षणी. चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित. देवीने बाणाने देवीने तोडी खंडोनी टाकला त्वरे. हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडून. बाहुयुद्ध सुरू झाले दोघेही बडलावती. दोघेही हत्तीवरून आले तेव्हा महातडे. भयंकर प्रहाराने मारत येती परस्परा. नभातून उडी घेता सिंहाने शिर तोडले. चामर दैत्य तत्काळ गत प्राण पडे भूमी. शिला वृक्षादी माराने उदग्र दैत्य तो असा. देवीचे हातून मेला चपट्यांनी कराल तो. गदेने उन्मत्त मेला बाणाने ताम्र अंधक. बाष्कल भिंती पालाने मारी देवी तक्षणी. त्रिनेत्रीने त्रिशूलाने उग्रास्य मारला त्वरे. उग्रवीर्य महाहनु दैत्य तेही विदारले. बिडाला तलवारीने धडापासून तोडला. दुर्मुख दैत्य बाणाने नाश झाला. सेना संहारताशी रेड्याचे रूप घे खड. महिषासुर ते चाप देवीचे गण त्रासले. हुंदडा देत कोणाशी खुरांनी मार देत असे. पुष्ट शिंगे कुणा मारी वेगाने मरती कुणी. सिंहनादे कुणी मेले निश्वास वायूने कुणी. धराशाही किती झाले देवीचे गण त्याक्षणी. सिंहाशी मारण्यासाठी महिषासुर धावला. जगदंबे प्रती तेव्हा अंतरी क्रोध दाटला. महिषासुर त्वेषाने पर्वत उचली त्वरे. शिंगाने फेकून भूमी गर्जना करी थोरतो. देवी वेगाने त्याची या पृथ्वी कंप पावे क्षणोक्षणा. पुरुषाने उठती लाटा बुडवी सिद्धू पृथ्वीशी. सिंगाच्या हाल चालीने नाशिती मेघमालिका. श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी. सक्रोध महादैत्यांशी पाहता चंडी कोपली. वदार्थ उठली तेव्हा क्रोध आला अनावर. बांधला दैत्य पाशान रणीबद्ध तयागुने. रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धरी. सिंह होऊन धावे तो वार आला शिरावरी. क्षणार्धी नर तो झाला खडग हाती असा दिसे. ढाल तलवार देवी ती घेऊन घाव घालती. सोडी तो मानवी रूपा झाला गज भयानक. सिंहाशी ओढी देवीच्या सुंड त्याचा महाबडी. खडगाने अंबिका तोडी झाला गज व्याकुड. दैत्य रेडा पुन्हा झाला त्रिलोक्यात त्रास देत असे. चराचर
त्रस्त झाले घाबरे फिरती जन सुरभी पिऊन अंब अमृतोन्माद पावली रक्तनेत्री हसे तेव्हा जगतमाता महाबली बलोन्मत दैत्य गरजे शिंग मारुनी पर्वत फेकी आकाशी पडावे अंबिकेवरी देवीने बाण सोडून केले चूर्ण महाचल रक्तोष्ट ती सुद्धा देवी त्याची शौर्य प्रकंपित देवी उवाच तुझा विक्रम पाहू दे जोरी मी पिते सुद्धा पडता तू प्राणही न गरजेतील सुरेश्वर ऋषी उवाच ऐसे बोलून ती देवी दाबी पायांमध्ये खडकंटाक्षी लक्षुली त्याच्या क्षुलाघात करत असे. रेड्याचे मुख फोडून बाहेर येत असे. नरदेवीने निज शक्तीने येता अर्धा निरोधीला तरी तो धावला तेव्हा तलवार धरी करी मस्तक तोडी दैत्यांचे महिषासुर मर्दिनी हा कररणी झाला दैत्य सेना पडे भय समस्त देवता तेव्हा प्रसन्मुख भासती देवता महर्षी दिव्य दुर्गास्तत्व मांडती यश गंधर्व तो गाती करती नृत्य अप्सरा श्री अच्युत वीर चित्ताय प्राकृत भावार्थ टीकाय श्री मार्कंडेय पुराणे सवर्णिके मन्वंतरे देवी महात्मे तृतीयोध्याय श्री कुलदेवता चलनार्पणमस्तु. अध्याय 4. इंद्रादी देवताद्वारा दुर्गा देवी महाबली देवीचे मांडले स्तोत्र ती देवता वरदान दे. ध्यान. ओम कालाभ्राजी कटाक्षे अरिकुल भयदा चंद्रभाडी जियेशी शंखा चक्रा कृपाना त्रिशूल करधरा धारी नेत्रतळयाशी सिंहस्कंधाधी रूढा त्रिभुवन अखिला पूर्ण तेजे करीजे घ्यावी दुर्गा जयाख्यासुर मुनी भवती सेविती सिद्धीशी जे. ओम ऋषी उवाच दुर्गा महिषासूर दैत्यमारी शुक्रादिदेव नमता लीन होती भारी लावण्याअंग फुलती यश सौख्य दाने देवी स्तोत्र करीती सूर नम्रतेने जी विश्वव्यापक सदा जगदात्मशक्ती ते देव स्वर्गभूनी जिची विभूती जी पूजनीय ऋषी देव जगज्जनाला हो तियेस नमिता हितदा आम्हाला ठावा प्रभाव नजीचा भगवत नंदा ब्रह्मा शिवान वदवे नीत स्तोत्र गाता ती चंडिका खेल जगत परिपालनांचा वाहो विचार शुभ मंगल भावनांचा जो जी पुण्यवंता सदनांतरी भाग्यलक्ष्मी पाप्या अभाग्या सुहृदा सद्बुद्धी उर्मी श्रद्धा महानकुलिनांतरी लाज ऐशी पाडी जगास नमितो तिची या पदासी न वर्णवे त्वदीय रूप अचित्त ऐसे ते शौर्य जे असुरनाशक थोर जैसे जी देव दैत्य समरी सकळात शूर चरित्र अद्भुत कसे स्तवू मी अपार तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूढ नेने हरी हर तुला नच दोष धूढ आधार तुझ सकल जगदंश भूता अव्यक्त तुझ परमा प्रकृती समर्था स्वाहा स्वरूप तुझे ये तव नाम घोषे यज्ञात होती सुर तृप्त त्वदीय श्वासे श्राद्धात तृप्ती पित्रात व कारणाने तेने स्वदा जन तुला म्हणतात माने जो मोक्ष साधना औचित्य महाव्रताचे तत्वज्ञ संयमी जना बहुमोल ज्यांचे अभ्यासती मुनी जया निगम पथाला विद्यापरा तूच न अन्य तुझ्या रूपाला तू शब्द त्रग यजू आणि सुसाम छंदा ऐश्वर्य षडत्रय श्रुती धनधान्य मुद्रा तू भूमी आणि कृषीशास्त्र कृषी कयाती पीडा विनारक अशी तुझ भाग्य मूर्ती शास्त्रात होती तूच ते दृढ शक्ती मेघा नौकात्वदित तव बड तारी प्रपंच बाधा तू कैठ बहारी हृदय तव वत्स चिन्ह गौरी तुझा शिव करी अति थोर मान ईशस्वास अमला शशीपूर्ण बिंबा लावण्यकांती कनका सुकुमारी अंबा पाहोनी क्रोध चढला महिषासुरासी केला प्रहार नवला वह मात ऐशी चंद्रानने भृगुटी कृत्य तुझ्या भयान ज्या पाहता महिष तो नच सोडी प्राण भील कलाजी जया बघता मुखाला पाहोन ते नच विनाश तरी खडाला संतुष्ट तू तर जग हितलाभ होता क्रोधे तुझ्या अमित वंशविनाश होता प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनासी त्वा मारिले सह खडा महिषासुराशी तू सुप्रसन्न तरी या जगिमान त्यांचा लाभ यशस्त्रीवर उज्ज्वल धर्म त्यांचा श्रीपुत्र सेवक तया मिळतात योग्य धनत्व पावती जगी मिळवनिया श्रेय धर्मानुसार सुकृती करती कुकुर्मते भोगती तव कृपायुक्त स्वर्गधाम तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती त्रिलोकी कर्मफळ लाभ तुझेनी होती नामे तुझ्या भय हरे भय पीडितांचे तू बुद्धी तेजे जगती हितइच्छुकांचे दारिद्र्य दुःख भय हारिणी एक तुची सर्वोपकारिणी ब्रिदावली ते तुझीची पावत सौख्य जन या शुभ कामनेने तू मारिशी खडजना रणिशूरतेने तू नरकगामी भवसागरी मुक्त व्हावा दैत्य जना वदसी तू सदये रणाया
त्वददृष्टिपाद जरी जाडील विश्वसारे संहरिषी असुर तू तरी शस्त्रभारे स्पर्श पवित्र रिपू होऊनी उद्धरावा हा भाव तो तव मनात इथे असावा पाहोनी खडग त्रिशूलाची महान दीप्ती अंधत्व येन असुरा बलकोन नेत्री चंद्रानने तव सुदर्शन त्यास जास होते अंधत्व येईल तयास कसे तरी ते दृष्टा पराभूत करी तव देवीशील लावण्यकांती तव चिद्रुपते अतुल निर्गवध होती सुर स्वर्गी तुझ्या बलाने तू जिंकीशी रिपुदडा करुणाद्र प्राणे लावण्य सुंदरी जिला रिपू कापत आहे गे थोरको न त्वजोहुनी जगात आहे युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी ऐशी ही एक वरदायिनी दिव्य नारी सहारली अरिदडे त्रय लोक शांते दैत्यास स्वर्गपदैशी विचारवंते आम्हादिले अभयत्वा चिरंजीव केले माते तुला नमन ठेवून पायी भाडे शूलाने रक्ष हे देवी खडगाने रक्ष अंबिके रक्ष धनुष्य टंकारे घंटा ध्वनी करोनी पश्चिम दक्षिणे पूर्वे रक्षावे चंडिके आमा त्रिशूल घेऊन हाती रक्षे उत्तरेश्वरी भयानक मनोहरी त्रिलोकी तुझी जी रूपे आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्यागुणे खडग शूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या ते सर्व येऊन आम्हा रक्ष संरक्षावे तू वासदा ऋषी उवाच जगन्माता महादुर्गा स्तविली ऐशयापरी दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजती देवता दिव्य धूप भक्तिभावे सुगंध अर्चिती तिला प्रणाम करीतो देवी प्रसन्न देवी बोलत देवी उवाच तुमचे मनी जे इच्छा मागावावर तो मला देव उवाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे महिषासुर तो वैरी ठार केला तू वारणी तरी द्यावे आम्हा काय इच्छिसी तू महेश्वरी आठविताच भेटावे सौख्य हो नामधारका संकट निस्तरावे गे गाती जे स्तोत्र जाती या त्याची या वैभव चित्त समृद्धी संपत्ती श्री मिळोतया अंबेत्वा प्रसन्न वदने प्रसन्न असने सदा ऋषी उवाच प्रसन्न केली देवाने भद्रकाली जगतहित तथास्तु वरदेहुनी झाली गुप्त तेथे नृपा त्रिलोकहित करती जी देवांच्या देही जन्मली तिच्या प्राचीन वृत्तांना बोलली मी सविस्तर पुढे देवहितासाठी शुंभ निशुंभ नाशवी गौरीपासून घे जन्मकथा सुंदर देवीचे यथावत सांगतो एक प्रसंग पूर्ण तो आता सर्व हे लोक रक्षाया प्रगटे ती पुन्हा पुन्हा रीम ओम श्री अच्युत वीरचित्ताय प्राकृत भावार्थ टिकया श्री मार्कंडेय पुराणे सवर्णिके मन्वंतरे देवी महात्मे चतुर्थ अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 5 देवीशी स्तवती देव सांगती चंडमुंडते शुंभ पाठवी दूतांशी निराशे दूत येतसे विनियोग ओम अस्य श्री उत्तरचरित्रस्य रुद्र ऋषी श्री महासरस्वती देवता अनुष्टुपछंद भीमाशक्ती भ्रामरी बीजम सूर्यस्तत्व सामदेव स्वरूप श्री महासरस्वती प्रीत्यर्थ उत्तरचरित्र पाठे विनियोग ध्यान ओम घंटा शूल हलादी शंख मुसला चक्र धनुसायका हस्तांदी धरुणी शरदशशी जशी कांती मनोहारिका गौरी देह समुद्वता त्रिजगता आधारभूता महा भावे नित्य सरस्वती भजत मी शुभदादी केले स्वाहा ओम क्लीं ऋषी उवाच पूर्वी शुंभ निशुंभाने हरविली शचीपती त्रिलोके यज्ञ भागाशी त्याचे पासून घेतले सूर्यचंद्र वायू अग्नि कुबेर वरुण यम याचे पद तया हाती अधिकारहीन देवता स्वर्गातून देवतांशी बाहेर दैत्य काढिती अपराजिता देवीचे देवास्मरण झाले आपत्तिकाली स्मरतामद निश्चित धावणे देवासी असा अंबेचा आशीर्वाद पुरातन अपमाने महादुःखी स्मरुणी देव अंबिका आठवणीवर लागी संकटी सोडविन मी देवता चिंतुनी ऐशा हिमालय गिरीवरी भगवती विष्णुमायास्तविती मन लावुनी देवा ऊचू नमो देवी महादेवी शिवेसी नित्यवंदन नमो प्रकृती कल्याणी नेमे वंदितो तुला नित्यवंदन रौद्राशी गौरी धात्री नमो नमा ज्योत्स्नामयी चंडरूपा सौख्यरूपा नमो नमा शरणांगत कल्याणी सिद्धी रूपा नमो नमक दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमा दुर्गा तू दुर्गांपारा तू सार सर्व कारिणी ख्याती आणि कथू कृष्ण धुम्रेशी नित्यवंदन अतिसौम्य अतिरोद्र वारंवार प्रणामः नमो हे जगताधारा कृती देवी नमो नमा जी देवी सकळा माझी विष्णू माया रूपवसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकळा ठाई चेतना मनवितसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकळा ठाई सकलांमध्ये बुद्धिरूपी असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूपी असे स्थित
नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी शुद्धा रूपी असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांमध्ये छाया रूपी असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळां माझी शक्ती रूपी असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांठाई तृष्णा रूपी असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांमध्ये क्षमा रूपी असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळां माझी जाती रूपी असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांठाई लज्जा रूपी असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांमध्ये शांती रूपी असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळां माझी श्रद्धा रूपी असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांठाई कांती रूपी असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांमध्ये लक्ष्मी रूपी असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळां माझी वृत्ती रूपी असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांठाई स्मृती रूपी असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांमध्ये दया रूपी असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळां माझी तृष्टी रूपी असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांमध्ये माता रूपी असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांमध्ये भ्रांती रूपी असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य रूप वसे चैतन्य रूपवे जी सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः अभिष्टलाभे स्तविती जिला सुर जियेस सेवी पहिले सुरेश्वरी कल्याणकारी जगदंब ईश्वरी नसो आम्हाला विपदा कदापिही उदंड दैत्य ग्रासिता आम्हासुरा प्रणामाम्ही करीतो निरंतरा विनम्र भावे स्मरता जिला जनी आम्हा नराहो विपदा कदा कुणी ऋषी उवाच देवतास्तवित होत्या जाणवी स्नान इच्छुनी त्यास्थळी पार्वती देवी झाली राजा देवी आली राजा तदक्षणी विचारिता ती देवांची देवी भृगुटी सुंदरा उद्भवली तिच्या देही शिवा बोले तेथे तिला स्तोत्र माझेच हे गाते शुंभाने तुच्छ लेखले पराभूत आणि शुंभाचे एकत्र देव सर्व हे पार्वतीपासून तेथे अंबिकोद्भव झाला कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगे कौशिकी जन्मता तेथे पार्वती काडी झाली हिमाचलावरी ख्याती पावली कालिका बहु शुंभ दैत्यांचे सेवक चंडमुंड ते पाहता अंबिकेची या लावण्य देहे स्त्रीशी जाऊनी सांगती शुंभा एक लावण्य सुंदरी हिमाचली वसे राजा सर्वत्र कांतिमानजी नसेल पाहिली कोणी कोण कोठली शोध घे सुरेश्वर तू शूर तूच ती भोगकामिनी श्रीरत्न दिव्य अंगाशी दीप्ती सर्वत्र फाकली हिमाचलावरी अजूनही पहा जाऊडी तू स्वयं मणिहत्या आणि घोडे त्रिलोकी रत्न मालिका ते सर्व तुझ्या सदनी सुदव्य शोभती प्रभो पारिजात तरुश्रेष्ठ अश्व उच्चस्रवा तू ऐरावत गजरत्न इंद्रापासून घेतले हंस संयुक्त हे शोभे विमान अंगणी तुझ्या विधात्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या कुबेराचा निधी तो त्वा पद्यपाद हिरावला किलजकीनी युग्यमाला सागराने तुला दिली कंचनस्रावी जे छत्र होते वरुणाची यागरी प्रजापतीचे आपाशी ते आता जवळी तुझ्या उत्क्रांतीदा मृत्यूशक्ती सागरातील रत्न जे वरुणपाश जो आज निशुंबा जवळी असे अग्नीने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित अर्पिले तेज दैत्यांच्या सर्व रत्ने तुझ्या घरी श्रीरत्नतेच का नाही तुझ्या हातामध्ये नृपा कल्याण महिती देवी नोवे प्राप्त तुला कशी ऋषी उवाच ऐकोनी चंडमुंडांचे पाठवी देवीच्याकडे सुग्रीव महादैत्यांशी शुंभ सांगे तया दूता आज्ञेने माझे जावे बोलावे देवीशी असे उपाय योजुनी ऐसे आणावे सत्वरी तिला तो दूत तेथे गेला रम्य पर्वत ज्या स्थळी मधुर कोमलवाणी बोलला देवीशी असा दूत उवाच देवी दैत्येश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर दूत मी प्रोषित त्यांचा आलो जवळी तुझ्या अव्याहत सर्वत्र आज्ञा मानिती देवताशी त्या दैत्यश्रेष्ठाने दिला संदेश ऐकतो मम त्रिलोक्य अखिल वशवर्ती मज देवता यज्ञ भाग ही मी सर्व भिन्न भिन्न समर्पितो त्रिलोकी रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वची ऐरावत जिंकिला मी इंद्रवाहन जो असे उच्चस्रवा अश्वरत्न आला सागर मंथनी देवता मज बंधूंनी नम्रत्वे अर्पिती मला देवगंधर्व नागांचे जवळी रत्न थोरजे ते सर्व माझ्यापाशी सध्या आहेत सुंदरी श्रीरत्न थोर तू विश्वी आम्ही मानितो तुला रत्नभोक्ते आम्हा पाशी त्वा यावे रत्नवल्लिके ममानुज महाशूर अथवा मज सेवतू सुंदरी चंचल नेत्री रत्न तू भूमीचे वरी परमेश्वरे अतुल पावशी मदनुग्रहे विवरुणी बुद्धीशी व्हावी
पत्नी तू वामज. ऋषी उवाच. ऐकुनी दूतवचना दुर्गा कल्याणी सस्मित गंभीर बोलली त्याशी जी धरी त्रैलोक हे. देवी उवाच. सत्य तू बोलता अल्पमिथ्या नसे ते परी मत्परितिज्ञ ऐशी निश्चय पहिलाच हा करू मी मिथ्य तो कसा ऐकावा मम निश्चय मद जिंकील संग्रामी मम गर्वास नाशेती माझ्या सम असे शूर होईल पती जो मज शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकुनी त्वरे वरावे मज जा सांग विलंब कायसा येते. दूत उवाच. देवी गर्वांध तू होशी मज सांगू नको असे शुंभ निशुंभा पुढती उभा राहील कोण गे. देवदैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता एकटिनार तू कोठे युद्धात राहाशी उभी. देवेंद्र विक्रमी मोठा पडला युद्ध क्षत्रीचा तया दैत्य सेवे कशी अबले रण इच्छिसी. शुंभ निशुंभा जवडी मानाने चल तू आता नातरिकी सोडणी तृणवत नेती ते तुला. देवी उवाच. शुंभ निशुंभ ते शूर परी मी करू ते कैसे. निर्धार पहिला माझा विचारा वाचूनीच हा. आता तू सांग जाऊनी बोलिले ते मी आदरे उचित करावे त्यांनी होईल मान्य जे तया. ओम श्री अच्युत वीर चित्ताय प्राकृत भावार्थ टीकय श्री मार्कंडेय पुराण सवर्णिके मन्वंतरे देवी महात्मे पंचम अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 6. धूम्रलोचन वध. ध्यान. ओम नागाधीश्वरी बैसली फणी मनी दीप्तन नडे शोभली देह कांती अशी दिवाकार जशी नेत्रत्रये रेखिली माला कुंभ कपाल अंबुज करा चंद्रार्ध डोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरवाडकनी अशी पद्यावती ध्यातसे. ओम ऋषी उवाच. देवीचे ऐकुनी ऐसे दूत विद्रोह तोकरी दैत्यराजास विस्तारे कडवी वृत्त झाले. ऐकुनी दूतवचना सक्रोधो दैत्यराज तो धूम्रलोचना दैत्यांच्या सेनापतीशी बोलता त्या धूम्रलोचना जावे आणावे ओढुनी तिला धरुनी केस दृष्टेचे बलात्कारे करुणी तिच्या संरक्षणासाठी यक्षगंधर्व होकुनी अवश्य तक्षणी त्यांना वधावे त्वा महाशुरा. ऋषी उवाच. आज्ञांकित असा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन 60 सहस्र दैत्यांची सेना घेऊन चालला. तेने ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी शुंभ निशुंभाचे पाशी म्हणे गर्जोनी चालतो न मानशी या वचना तरी ओढून केसमी बलपूर्वक क्रोधाने नेईन बोलला असे. देवी वा दैत्येश्वर तुझ्या पाठी सेना बल तुझ्या करी मज ओढणीने त्यांना करीन नारी कायमी. ऋषी उवाच. ऐसे बोलत धावे तो असुर धूम्रलोचन हुंकार मात्रे अंबेच्या तक्षणी भस्म झाला. दैत्यसेना महाक्रोधी धावली अंबिकेवरी बाणशक्ती परशुचा थोर वर्षाव चालला. देवीचं वाहन सिंह आयाड हालवून गर्जुनी सैनिका माझी पडला कुदुनी त्वरे दाडापंजे तीक्ष्ण मारी विदाळी जबड्यांमध्ये घायाड करून टाकी महादैत्यासी सिंह तो नखाने पाडले कोणाचे पोट तो चिरी चपटा मारुनी कोणा धडाशी करी वेगळा भुजामस्तक तो तोडी दैत्यांचे पोट फोडून केसरी पितसे रक्त आयाड हालून या अतिक्रुद्ध असा सिंह क्षणार्ध चवताळला मारी असुरसेनेला देवी प्रिय महाबली. धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले. दैत्यराज महाक्रोधे शुंभ संतप्त झाला. कापती ओट दैत्यांचे चंडमुंड महाखड आज्ञा दे त्यास तो तेव्हा एक दैत्य महाबली धरुणी केस ओढा ती आना देवी इथे त्वरे ना जुडे तरी एक हे शस्त्रास्त्रे घावही करा. आसुरी आपुली विद्या टाकून देवीचे वरी वधावी जागाच्या जागी नको जिवंत ठेवण्या. तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर ओढुनी तयांना आना दृष्ट श्री वदताबरी. ओम श्री अच्युत वीर चित्ताय प्राकृत भावार्थ टीकाय श्री मार्कंडेय पुराण सवर्णिके मन्वंतरे देवी महात्मे 6 अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 7. चंडमुंड वध. ध्यान. ओम ध्यावी ती रत्नपीठा मधुर शुकस्वरा एकी जी श्यामलांगी पद्याशी पाय ठेवी शिरी शशिकला वाद्यवीणा सुरंगी कंठी कल्लारमाला निमित विलसे चोडी ती रक्तवस्त्रा मातांगे शंखपाचा मधुर मधु मदा कुंकुभाडी विचित्रा. ओम ऋषी उवाच. आज्ञेने शुंभ दैत्यांच्या चतुरंगीने घेऊन चंडमुंड महादैत्य शस्त्रास्त्र सह चालले. सिंहाचे वरी देवी मंदहास्य करीतसे दिसे हिमाचलाची या सुवर्ण शिखिरावरी धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य दुर्जन धरण्याला भवानीशी तत्पर सर्व झाले. अंबिका क्रोधायुक्ता ती पाहती दैत्य धावती काळा रंगमुखी आला क्रोधे संतप्त झाले. ललाटे भ्रुकुटी वक्र त्यात विक्राड आनना तलवार पाश घेऊन काली प्रगटेली स्वयं विचित्र खड वाघधरा मुंडमाला गड्यांमध्ये चित्ताचर्म परिधान शुष्क मासा भयंकर अतिविस्तार वदना जेव्हा तरल भीषणा निमाग्र रक्त नयना
नादे घाबर ती दिशा वेगाने तुटली तेव्हा दैत्यांच्यावर कालिका भक्षी प्राणास त्याची या पार्श्वरक्षक मारले. माहूत अंकुशधारी सांगणटा गज सैनिक एक हाती धरुनी या त्याचा ती प्राण भक्षित. सारथी रथ अश्वादी दैत्य सेना महानती भयानक काळमुखी कालीच्या नाश होत असे. लाथ गुद्दे कुणा मारी धक्के दे केस ओढुनी गडादाबी कुणाचा ती धक्का दे वज्र छातीने असुरांची अस्त्रे तोंडात धरुणी तोडून फोडून टाकी दात चावीत अंबिका सैनिक दुसरे दैत्यांची कालीने सर्व मारिले. कित्येक प्राण घेऊन पडाले भयभीत ते खडवाग तलवारीने दंताक्र चावले किती मृत्यूच्या वदनी गेले दैत्य दृष्ट महाकड क्षणात मारिला सेना असुरांची महाबडी कालीदेवी वरी तेव्हा धावे चंड भयानक मुंडाचे तीक्ष्ण बाणांचा केला वर्षावर संगरी भयान लोचना देवी बाणांनी न दिसे कुणा मेघांनी न दिसे सूर्यदेवीच्या मुखमंडळी बाणचक्र पडवणी होता ती तीन तक्षणी सक्रोध गर्जना केली कालीने विकटादभूत विक्राड वधूंनी दात भयान दिसती तिचे तलवार थोर घेऊन देवी हुंकार देत असे धरुणी केस चंडाचे पाडी मस्तक भुवरी मुंड धावून येती देवी तलवार घेऊन क्रोधाने मारून त्याला संग्रामी लोढवीत असे. महाबली चंड मुंड संग्रामी परत मरता असे पडाली व्याकुळ सेना दैत्यांची सर्व बाजूने दोघांचे मुंड घेऊन काली गरजोनी थोरती. चंडिके जवडी गेली विजयोन्मद बोलत चंडमुंड पशु घे हे भेट मी दिली जी तुला शुंभनिशुंभाशी आता वदावेत वा स्वयंरणी ऋषी उवाच पाहुणे मुंड दोघांचे चंडमुंड विनाशितो चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलली चंडमुंडा समारुणी आली तू मज पाशी गे चामुंडा म्हणून लोकी तुझी सत्कीर्ती होईल. श्री अच्युत वीरचित्ताय प्राकृत भावार्थ टीकाय श्री मार्कंडेय पुराणे सवर्णिके मन्वंतरे देवी महात्मे सप्तम अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 8 रक्तबीजवत ध्यान. ओम प्रभात सूर्यापरी स्नेहनेत्री धरित पाशांकुश बाण हाती प्रदीप्त शक्ती आणि मादिकांनी अशी सदा ध्यात असो भवानी. ओम ऋषी उवाच चंडमुंड महादैत्य दैत्य सेना महाबली संग्रामी मेली पाहुणे शुंभ संताप लांबणी असली नसली सेना दैत्यांची काढली रणा आज्ञा देऊन अशुंभ साधी संग्राम सिद्धीस सेनापती जे शयाशी युद्ध चला रणी 84 कबू नावांचे सैनिक घेऊन चला 50 कोटी ते वीर्य शत धोम्र कुलोत्तम सेनापती तुम्हा जावे सैन्यासह रणांगणी. कालहोद मौर्य कालकेय महासुर युद्धाशी सज्ज होऊन ममाज्ञेने चला त्वरे प्रखर शास्ता तो शुंभ आज्ञा दैत्याशी देऊन सहस्र सैन्य घेऊन युद्धाशी रणी जात असे. भयंकर दैत्य सेना पाहुणे चंडिका रणी ठंकार नादे भरवी धरणी गगनोंतर देवीचा सिंह तो गरजे घंटा वाजवी अंबिका नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आणखी बहु धनुष्य सिंह घंट्यांचा नाद गेला दिगंतरा उल्हासे सुख कालीचे वाटले विजयास्तव तुमुल नाद तो ऐसा ऐकून दैत्य धावले. चंडिका सिंह कालीशी सक्रोध सर्व घेरते ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीसी ज्या पराक्रमी प्रसन्न देवांच्या प्रतिमा दुजा चंडिके जवडी गेल्या दैत्य संहार इच्छुनी रूपवेश ज्या देवांचा शक्ती त्याची तशी दिसे. शस्त्रास्त्र घेऊन हाती आल्या युद्धार्थ देवता हंसयुक्त विमानेशी अक्षसूत्र कमंडलू आली श्री ब्रह्मदेवांची शक्ती ब्राह्मिणी ती रणा माहेश्वरी ऋषी बेशी त्रिशूलावर धारिणी कंकण महानागांचे बाडी चंद्रार्धभूषण कार्तिकेयांची जी शक्ती मयूर वरदायिनी शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली रणा वैष्णवी गरुडासीन शंख चक्र गदाधर शारंक धनु हाताशी एका हातात खडकते श्रीहरी यज्ञ वाराह ही शक्ती ते तया वराह स्वरूपे आली युद्ध क्षत्री उपस्थित नारसिंही नृसिंहाची नृसिंहा परी आली ते ती केश झाडिता क्रोधे तारे ते पडती धरणी इंद्रशक्ती वज्र हाती एरावता वरी दिसे इंद्र तिचे रूप सहस्र नेत्र साजिरे देवशक्ती सवे चंडी पाहुणी रणशंकर वदावे शीघ्र ते दैत्य आज्ञा चंडीशी देतसे देवीपासून ते वेळी देवी भीषण चंडिका झाली प्रगट संग्रामी गरजे शतशिवा तशी ती अपराजिता देवी जटा धुमिल शंकरा म्हणे तू दूत होऊन बोध शुंभ निशुंभते त्या अति गर्वांदासी तसे दैत्य सैनिका इच्छित युद्ध ते त्यांना संदेशे सांगणी असा दैत्यांनो जा पाताळी जीवित पाहिजे जरी
पाहिजे तरी त्रिलोक्य राज्ये त्या इंद्रा देवासी यज्ञ भागतो बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करी माझ्या शिवा तुझ्या लागी बक्षतील तक्षणी शिवदूत जिचा झाला ऐशी सन्मान जी जगी शिवदूती तिचे नाव संसारी ख्यात झाले शिवबोधासी ऐकुनी कात्यायनी तिथे असे सक्रोधो दैत्य त्या ठाई विद्रोही क्षणी धावले मत्सर हृदयी ज्यांच्या ते दैत्य अस्त्र झोकती त्रष्टिशक्ती बाणादी देवी लागुनी मारती टंकारुणी धनुष्याशी अस्त्राशी प्रतिशस्त्र दे शस्त्रास्त्र तोडी दैत्यांची देवी भीम पराक्रम शूल मारुणी ती काली खडग वागे वधुनी कुणा शत्रूच्या घेऊनी प्राण विचरे रणभूमीशी ब्राह्मणी कमंडलूचे जलफेकी तेथे कुठे तेथील शत्रुनी तेज होती हिन पराक्रम माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारुणी वैष्णवी कार्तिकांची ती शक्ती दैत्य संहार साधती इंद्रशक्तीची या वज्रशतशा दैत्य दानव रक्त सांडोनी अंगांचे पडले निष्प्राण भूमीशी वाराही दंत दाढोनी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संहारी विचिन्न लोडती भूमी नारसिंही नखाग्राने फोडी दैत्य महाबली करुणी सिंह नादासी रणी फिरे भयानक शिवदूतीची या नादे भयभीत सुरते शिवदूतीचे हस्ते वद त्याचा तो तत्क्षणी मातृगण महाक्रोधी वदता दैत्य सैनिका पडाली असुरसेना भयाने प्राण घेऊनी दैत्यांशी पडता हे रक्तबीज महाकड युद्धा लागे तये काढी तया संग्रामी धावला रक्तदेहातून त्यांच्या सांडता एक थेंबही तद्वैत दुसरा दैत्य उद्भवे लढण्यारणी इंद्रशक्ती पुढे आला रक्तबीजास वज्रती मारी लक्ष साधोनी घायाड दैत्य झाला रक्तथेंबातून आले ते तुके दैत्य धावले युद्ध खेळावया लागे सर्वांची गुण पूर्ण आर्तता वीर्य बल शौर्य युक्त रक्तबीज समानते रक्तथेंबातून तेथे दैत्य उद्भवले रणा मातृगणा सवे घोर खेळते युद्ध शूरते शस्त्र भीषण वर्षा चाले संग्राम भूवरी पुन्हा वज्राची याद द्यावे घायाड रक्त सांडितो रक्तबीज असंख्यात होती शस्त्र सहस्रिक वैष्णवी चक्र सोडून करी घायाड दैत्येतो ऐंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होत असे चक्रचा घाव घालून रक्त जे सांडले भूमी सहस्र रक्तबीजांनी जगमंडळ व्यापले शक्ती मारुनी कौमारी वाराही खडग घालून माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारित त्या क्रुद्ध महादैत्याने मातृशक्तीवरी रणी गदाघात करोनी या स्वशौर्य पूर्ण दाविले शक्तिशूल दिघातांनी सांडले रक्तभूमीसी रक्तबीज तयातून उद्भवले शताधिक सर्वत्र विश्वी दिसती रक्तबीज जिथे तिथे भयभीत झाल्याची तिथेने संग्रामी देवता पाहुणे खिन्न देवाशी काली चंडीशी म्हणे चामुंडे आपुले मुख पसरावे तू वात्वरे माझी या रक्तपाताने घायाड रक्तबीज हा रक्तबिंदूशी त्याच्या या ग्रासावे त्वा महामुखे सहारता रक्त सारे विचारता रणातत्वा क्षीण होऊन तो दैत्य नष्ट होणारा निश्चित ऐशिया युक्तीने पुन्हा रक्त रूपांतर नये ऐसे बोलून पुन्हा रक्तबीजाशी मारित शोषले रक्तकालीने क्रुद्ध रक्तबीज जरी गदा चंडीवरी हानी नाश इच्छित देवीचा थोडीही दुःखी ना झाली गदा सोसूनी चंडिका रक्तबीजाची या देवीने घातले सांडले रक्त ते त्याचे कालिका नष्ट ते करी रक्तापासून जे दैत्य मारी देवी तक्षणी वज्रप्राण खडग त्रष्टी रक्तबीजास मारित चामुंडा रक्तसंहारी तेने दैत्य नव्हे पुन्हा येणे विदिशा शास्त्राने रक्तहीन महाखड पडला निष्प्राण पृथ्वीशी द्रुपला रक्तबीज तो अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला महादैत्याची या वदे धैर्य देवाशी झाले मातृगण महासौख्य रक्तबीज न राहिला रणोन्मादे अति हर्षे रणी नाचती देवता श्री अच्युत वीर चित्ताय प्राकृत भावार्थ टीकाय श्री मार्कंडेय पुराणे सवर्णिके मन्वंतरे देवी महात्मे अष्टमाध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 9 निशुंभवध ध्यान ओम बंदुक कांचनतनु रुचिराक्ष माडा शोभे भुजेत वरदा कुशपाश भाडा चंद्रार्ध नेत्रत्रय सुंदर अर्धनारी भावे तिला शरणमी नित आनंदकारी ओम राजो उवाच विचित्र कथा येशी स्वामी सांगितली मद देवीची महिमा भारी रक्तबीज वधामुळे रक्तबीज रणी मेला आता शुंभ निशुंभ जे कर्तव्य करीती कैसे ते वृत्त इच्छिते म्हण ऋषी उवाच रक्तबीजासी दैत्यासी निष्प्राण पाहता रणी शुंभ निशुंभ क्रोधाने अतिसंतप्त झाले निशुंभ मत्सरे दावे घेऊन दैत्य सैनिका दैत्यनाशास पाहुनी क्रोधे अंतरी दाटला मागे पुढे चहू बाजू सक्रोध शस्त्र घेऊन धावणी चावणी ओठा दैत्य देवीशी मारण्या शुंभ सक्रोध तो धावे
हरवी मातृगागन मारावया चंडिकेशी संग्रामी झाला उभा मेघापरी बाण वर्षा रणी चाले भयंकर शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती त्याचे बाण चंडिकेने तोडले बाण मारुनी घाव केले तया वीर अंगी आघात झाले तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊन देवीचा सिंह लक्षुनी मस्तकी घाव तोकरी शूरप्रभान देवीचा निशुंभाच्या करातील ढाल तलवारीशी तो मोडी तक्षणी लागला तेव्हा सोडित तो शक्ती देवीने चक्र तयावरी सोडून खंडलीमध्ये द्विभाग होऊन पडे सक्रोध शूल तो मारी जवडी देवी पाहुणी देवीने मारुनी बुक्का शूल मध्येच तोडला चंडीवरी गदा फेकी देवी त्रिशूल मारित मध्येच तोडून टाकी ऐशी देवी पराक्रमी परशु घेऊन येता देवी बाणास फेकून निशुंभाशी रणी तेव्हा पाडी निष्प्राण भूमीशी बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढून वधावया अंबिकेशी रणी तो घाव घेत असे अनुपम भुजा आठ सायुध बसला रथी झाकले नभ शुंभाने शोभा अद्भुत ती दिसे तो ये शस्त्रे तो ये शंखदेवीने वाजविला अति बडे प्रत्युचा ओढुनी केला शब्द दुस्सह संगरी घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थरारले दिशा दाही भरवणी या ध्वनी गेला नभावरी तेव्हा गर्जत सिंह गज चित्कार थांबले गर्जनेने मृगेंद्राच्या गुंजित झाले जग कालीने उचलोनी हात भुवरी मारले तयाचा शब्द वाढून पहिले युद्ध शब्द थोपती शिवदूती अट्टहास करिता दैत्य तेरणी होती भयभीत कित्येक शुंभाशी क्रोध दाटला देवी म्हणे अरे दृष्टा आता येथे उभा राहा तेने धैर्य देवतांशी जय हो गर्जती मुखे शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडकती तिच्या देवी मारुनी बोथाटी रक्त केली पराजित शुंभ तेव्हा सिंहनादे गंजवी त्रयलोक हे ध्वनी ते पडले मागे होते ते पहिले रणी शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने मारवावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरावी शूलाने मारिता शुंभ आली मूर्छा पडे भूमी डोळा न उघडी ऐसा निश्चिष्ट पडला खड निशुंभ होऊनी जागा मूर्छेतुनी रणामध्ये देवी काली आणि सिंहा क्रोधे धावा करीत असे तसे सहस्र बाहूंनी निशुंभ चक्र फेकीत आच्छादन जनी केले चंडिकेवर त्या वीरे दुर्गम हरिणी देवी क्रोधे सोडूनी तिशर चक्रबाण तयांचे ते तोडी क्षण न लागता निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरोनी वधावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला गदा तोडिली देवीने मारोनी तलवारती दैत्याने शूल हाताशी घेतला मारण्यातीला चंडिका पाहुनी ऐसे शूल फेकी तयावरी छाती फाडून या त्याची शूल तो राहिला उभा दुसरा उद्भव दैत्य निशुंभाच्या तरुतनी देवीशी म्हणे द्वेषाने राहा उभी देवीने खडग फेकून त्याचे मस्तक तोडले हासली जोराने दैत्य तो पडला धनी सिंह कठोर दाडांनी दैत्याचे कंठ फोडित काली शिवदूती तेव्हा वदती दैत्य मंडळे कुमारीने कितीकांशी केले निष्प्राण संगरी ब्राह्मिणीच्या मंदनी रे निस्तेजे झाले किती त्रिशूल महेश्वरीच्या छिन्न कित्येक झाले वाराही ती सुडे मारी देणे मेले किती खड वैष्णवी चक्र सोडून किती दैत्यांशी छेदित इंद्री ती वज्र मारुनी असंख्य वधी दुर्जन दैत्य मेले ते काही पडाले त्यातून किती काली शिवदूती सिंह यांनी संहार मांडला श्री अच्युत वीर चित्ताय प्राकृत भावार्थ टीकाय श्री मार्कंडेय पुराण सवर्णिके मन्वंतरे देवी महात्मे नवमाध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 10 ध्यान जी तप्त हेमवत पावकचंद्र सूर्यनेत्रा धनुशर युतांकुश पाश शूल बाहू सुशोभित जिचे शिव शक्ती रूपा कामेश्वरी हृदयी ध्यात दुर्दे धुलेखा ओम ऋषी उवाच निशुंभ प्रिय बंधुशी दैत्य सेने सवेमृत पाहुणे शुंभ सक्रोधे बोले तो अंबिके प्रति गर्वांध होशी गा दुर्गे मान्यता व्यर्थ हे तुझे सहाय्य तुझ सर्वांचे तेने विजय हो तुझा देवी उवाच दृष्टान्य नसे कोणी मी एकटी जगे माझ्या विभूती या साऱ्या मद्रुपी मिळती पहा ब्राह्मिणी आदीच्या देवी अंबेच्या देही लोपल्या अंबिका एक संग्रामी पाही शुंभ महाबली देवी उवाच माझ्या विभूती ज्या होत्या मद्रुपी लीन होऊन एकटीरणी मी येथे स्थिर व्हावे तू वाशुरा ऋषी उवाच पाहती दानव देव संग्रामी शुंभ अंबिका भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण वर्णिल शस्त्रास्त्र बाण वर्षाने लढती ते परस्पर भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी याजना दिव्यास्त्र अंबिका सोडी शत संख्यायुतावरी निशुंभ निवारक असरे विछिन्न करी सत्वर दिव्यास्त्र शुंभ ते टाकी देवी हुंकार गर्जुनी तोडी तेव्हाच अस्रांना अद्भुत परमेश्वरी असुर तो टीका बाणा शस्त्रास्त्र देवी चाकली सकृत बाण मारुणी देवी तोडी धनुष्यशी शक्ती सोडी महादैते येता ती अंबिकेवरी देवीने चक्र मारुणी मध्ये
शक्तीमध्येच तोडली. शतशक्ती दीप्त ऐशी ढालते तलवार तो चौताळून क्रोधे धावला देवीचे वरी. चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्याक्षिणी सूर्यवत तलवार ढालत मोडून टाकली. घोडे सारथी न मेले धनुष्य तोही खंडला. मृदुगल घेऊन हाती दैत्य देवीस लक्षित. देवीने तीक्ष्ण बाणाने मृदुगल तोडता त्वरे बुक्का मारावया लागी मुठ बांधी महाकड. देवीशी मारता बुक्का चपटा दे सुरेश्वरी छातीत त्या दैत्यांच्या थोर आघात झाला. शुंभ एका चपटाने पडला धनी मूर्छित. पूर्ववत पुन्हा झाला संग्रामाशी उभा. तेथे तो पुढे तो गगनी गेला आकाशी. देवी धावली नभात लढती दोघे शुंभ देवी महाबली. बरेच युद्ध पाहता नेत्री सिद्ध आणि मुनिजन आश्चर्य करीती चित्ती आकाशी शस्त्र दाटती. बरेच युद्ध होताना काळ गेला तेथे किती उचलून शुंभाशी पाडी भुवरी देवी ती. तो दुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊन मारावया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत. दैत्यराजे शुंभ आला पाहुणे आपल्याकडे. त्रिशूल फेकून देवी पाडी त्याला धरेवरी. समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित ते दवा. उडाला प्राण दैत्यांचा देवीशी जय लाभला. प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकी तक्षणी. दुरात्मा शुंभ तो मेला नभ सुस्वच्छ झाले. उल्कापात होते ते थांबले मेघ कुचिड. नद्यासी निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती. शुंभ मेला परिसोनी देव हर्षित अंतरी. गंधर्व गाती गीतांची वाजती वाद्य मोहक. अप्सरागण तालाशी धरोणी नाचती नभी. वायू सुपावन वाहे सूर्यकर प्रकाशती. प्रज्वल झाला अग्नी भीषण शब्द थांबले. श्री अच्युत विरचित्ताय प्राकृत भावार्थ टीका श्री मार्कंडेय पुराण सवर्णिके मन्वंतरे देवी महात्मे दशमोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 11. देवता स्तोत्र करीती देवीचे शुभमंगल. देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना ध्यान. बाल रविवत कांती शशी भाडी सुस्तन त्रयी नेत्री. सुहास्य वदनावरी वरदा कुशपाश अभयते हाती. ओम ऋषी उवाच. देवी वदी शुंभ महासुरेंद्रा. इंद्रादेवनी करुणा करुणी समोरा. कात्यायनीशी सूर स्तोत्र गाती त्याचे प्रसन्नने नेई कांती. देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे. विश्वेश्वरी रक्षे सदा जगाला. अधीश्वरी तू चराचराला आधारभूता जगतास एक. मही स्वरूपास्थित तू अशोक. शौर्य असीमा तव पार नाही. पाणी जगास तृप्ती तुझेनी होई. तू वैष्णवी शक्ती अनन्य विद्या. मुलाग्र विश्वा परमा तू माया. मोहितत्वाया जगतास केले तुवा. मोक्ष तुवा लौकिक नेले. विद्या समजता तूच देवी एक. स्त्रिया तुझे रूप जगी अनेक. तू एक व्याप्त सकळा जगाला. वाणी परा शब्द न तुझ्या स्तवाला. सर्वभूत स्थिता देवी सर्व मुक्ती प्रदायिनी. सवया योग्य ते स्तोत्र उक्ती अन्य न याहुनी. सर्वांच्या बुद्धी रूपाने हृदयी तू अधिष्ठात्री. स्वर्गापवर्ग देवी नारायणी नमस्तुते. कालकाष्टदी रूपाने परिणाम प्रदायिनी. विश्वनाशोत्तर शक्ते नारायणी नमस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सृष्टीसित विनाशा हे शक्तिभूते सनातनी. गुणाश्रये गुणमये नारायणी नमस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे. सर्वस्यात्री हरे देवी नारायणी नमस्तुते. हंसयुक्त विमानस्य ब्रह्मांड रूपधारिणी. कौशांबक्षरिके देवी नारायणी नमस्तुते. त्रिशूल चंदा ही शरे महाऋषभवाहिनी. माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमस्तुते. मयूर कुकुटरुते महाशक्ती धरे नगे. कौमारी रूप संस्थाने नारायणी नमस्तुते. शंखचक्र गदा शारंग गृहीत परमायुधे. प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमस्तुते. हाती उग्र महाचक्र दाडे वरी वसुंधरा. वराह रूपिणी शिवे नारायणी नमस्तुते. नृसिंह रूपिणी उग्र दैत्य नाशार्थ उद्यमी. त्रिलोक्य त्राणसहिते नारायणी नमस्तुते. किरीटिनी महाव्रजे सहस्र नयनोज्वले. वृत्त प्राणहर ऐन्द्री नारायणी नमस्तुते. शिवदूती स्वरूपिण हृदय दैत्य महाबले. घोर रूपे महारावे नारायणी नमस्तुते. दृष्टकराल वदने शिरोमाला विभूषिणे. चामुंडे मुंडमंथने नारायणी नमस्तुते. लक्ष्मी लज्जे महाविद्ये स्रष्टे पृष्ठी स्वयरुदे. महाराणी महाविद्ये नारायणी नमस्तुते. मेधे सरस्वती वर भृती भ्रामरी तामसी. पावावेनी तेईश नारायणी नमस्तुते. सर्व स्वरूपे सर्वशे सर्वशक्ती समन्वयते. भयात रक्षी हे देवी दुर्गे देवी नमस्तुते. ऐसे हे वदन सौम्य लोचन त्रयभूषित. सर्व भयातून निरक्ष कात्यायनी नमस्तुते. ज्वालाकराल उद्योग्र सर्व संहारकारी जो. त्रिशूल भद्रकालीचा हरो भय नमस्तुते. नाशविते जे दैत्यांची आपुल्या ध्वनीच्या स्वरे.
पापनाशवती घंटा रक्षो माता जशी सुत सुशोभित खडग हाती दैत्यांचे रक्त मासजा चंडिके शुभतेने हो प्रणाम तुझ आमुचा आरोग्य लाभे तू तृष्ट होता इच्छा अपूर्ण तू रुष्ट होता आश्रित जेते न पीडित न आश्रित जेते न विपत्ती त्यांना तदाश्रितांचे बडपीडित त्यांना येणे विधित्वा रणरंग केला हा दैत्य सिंधू क्षणी आटविला रूप धरवणे बहुदात्म मूर्ती केली लीलात्वा करी कोण व्यक्ती विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा वेदादी वाक्यात तुझीच संता ममत्व करते महांधकारी तू चाडविशी भ्रमी सृष्टी सारी जेथे अतिउग्र विषारी नाग तेथे रिपुडाक महाक जाग दानावली सिंधूत सोबतीशी तू रक्षेती या सकळा जनासी विश्वेश्वरी पाळशी तूच विश्व विश्वात्मिके धर्शी तूच विश्व विश्वेशवंद्या तूच नम्र होती ते धैर्य विश्वी सकळास देती वावे प्रसन्न परिपालनाने शत्रुहंते रक्षी सदा रिपू भयाता आम्हा समर्थे पापासनाश करुणी सुखवी जगाला उत्पात पाक शमवी जन आपदाला पावा अम्मा विनम्रांना देवी विश्वार्थी हारिणी त्रिलोक्य पूजनीय तू सर्वांशी वरदान दे देवी उवाच वर मागा देवतांनो इच्छा दे तुमचे म्हणे सर्वापकारासाठी मी वर देईन सत्य तो देवता उवाच सर्वेश्वरी त्रिलोक्याच्या सर्व बाधा करी दूर आमुचे वैरी जे कुणी नाश त्यांचा करी सदा देवी उवाच वैवस्वत मन्वंतरी 28 युगांमध्ये शुंभ निशुंभ नावांचे होतील दैत्य भीषण नंदोपगृही तेव्हा यशोदा गर्भी जन्मुनी विंध्याचलात राहुनी वदीन दैत्य मी तेथे रुद्रवतार घेऊन पुन्हा पुढे भूमीवरी वैप्रचित नावाचे दानव मदतारणे वदतात या दैत्यांशी क्रोधावश मुखामध्ये डाळिंब पुष्पवत त्या माझ्या होतील दंतिका तेव्हा ते देवता स्वर्गी मृत्यू लोकात मानव रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यश शतवर्ष अनारुष्टी जेव्हा होईल भूमीशी मज होणे अयोनी जास्त विती मुनी ते मज पाहुणे शतनेत्राने मुनिजना मी ते क्षणिक किती कीर्तनी गातील ते शताक्षी म्हणून मला तत्काळी ते मध्ये ही शाख उत्पन्न होतील अवरुष्टी तोवरी लोका देतील प्राणदान ते शंकबरी नाम माझे तेव्हा होईल भुवरी त्या अवतारी मी नामे वदीन दैत्य दुर्गादेवी महाख्याता तेने पावेन नाव मी भीमरूपी हिम प्रांती मज येणे असे पुन्हा रक्षवय मुनी वृंदा वदीन राक्षसास मी भक्तीने नम्र होऊन स्तवतील मुनी मज भीमादेवी नाम तेव्हा माझे होतील भुवरी अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोका त्रास देईल त्रिलोकाच्या हितासाठी षडपद भृग होऊन तया महादैत्यालागी होईन प्राणहंती मी ब्राह्मणी नाम घेऊन स्तोत्र गातील जे जन पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा अवतरुणी तेव्हा मी करीन नाश शत्रूचा ओम श्री अच्युत वीर चित्ताय प्राकृत भावार्थ ठिकाय श्री मार्कंडेय पुराणे सवर्णिके मन्वंतरे देवी महात्मे 11 अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म्य ध्यान कांती विज जशी मृगेंद्र वहना भासे अतिभीषण कन्या खडग धरुणी ढाल करीती भावे जिचे सेवन हाती चक्र गदा धनुशर असी पाशांदिकी तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिका शशीधरा नेत्रत्रया ख्यातमी। ओम देवी उवाच प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहिलं निश्चय सखड बाधा नाशुनी राही तो सुखी मधुकैठंब संहार महिषासुर घाततो शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील जे अष्टमी चतुर्दशीशी नवमीशी मनातून भक्तीने ऐकते माझे महात्म्य अति उत्तम तयाशी पापस्पर्श न आपत्ती राही ना कुणी दारिद्र्य पिढी ना त्यांना न होती दूर प्रेमड शत्रूंचे न भय राहे भय राजा न डाकूचे असराक्री जलराशींचे भय किंचित राहेना म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊन एकता भक्तीने याला हितकारक हे जना त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रदा महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा मंदिरी संविदा नित्य माझे महात्म्य जास्तळे सन्निधाने तेथे माझे तेथून नच जाई मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे महात्म्य पाठ जे माझे ऐकता वाचता बरे विधी जाणो न जाणो करो भाविक मत पूजा बलिपूजा होम आदी सहर्ष सेवने मला शरत्काली महापूजा वार्षिकी करतात तेव्हा महात्मे हे माझे भक्तिपूर्वक ऐकती नाशिती आपदा साऱ्या धनधान्य मिळे सुत संदेह काही ना यात प्रत्यक्ष फळ हे असे
महात्म्य ऐकता माझे कथा उत्पत्तीच्या शुंभ पराक्रम संग्रामाचे ऐकता भय जात असे. श्रोत्यांच्या शत्रूंचा नाश कल्याण पावतील ते राही वंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा शांती कर्मात सर्वत्र तसे दुस्वप्न दर्शनी ग्राहाने ग्रासता कोणा महात्म्य ऐकणे बरे. भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता दुःस्वप्न तेही सुस्वप्न होतसे पाठ हा असे. बालग्रहाने आक्रांत बालका शांतिकारके फुटता फुट मित्रांशी मित्रता जुडतील हे. दुराचार्यांचा नाश करी महात्मे श्रेष्ठ हे. राक्षसभूत पिशाच पाठ मात्रेच नाशिती माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देतसे. पशुपुष्पार्थ धूपादी गंधादी पादी उत्तम विप्रांना भोजन होम अभिषेके प्रतिदिनी अन्यभोग समर्पोनी वर्षाराधन दानत प्रीतीने करिता पुण्य माझी संतुष्टता मिळे. महात्म्य ऐकता तेची पुण्य आरोग्य देतसे. अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित शुद्ध चरित्र जे माझे नाशवी दैत्य दुर्जना मनुष्य भय वैरांचे महात्म्य ऐकता असे. तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्माश्री कृततयापरी तैसे ब्रह्म कृतस्तोत्र सर्व सदहितकारक अरण्यप्रांती एकाती वनवा लागता वना निर्जन डाकू शत्रूंच्या हाती सापडता वना शीघ्र सिंह वागऱ्या गजरानी येता पाठी भयप्रद राजाक्रद व धाडी अथवा बंद घालीत वादळ उठून नाव बुडता सागरामध्ये महासंग्रामी शस्त्राचा पारा होता भयंकर वेदना भीषण बाधा होती तेव्हा उपस्थित. आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नव्हे तया मदभावे सिंहासदी डाकू वैऱ्यांची यामध्ये स्मरता पडती दूर विघ्ने मनमहिमा अशी. ऋषी उवाच बोलून हे भगवती चंडिका चंड विक्रमा पाहता सर्व देवांशी ते ती गुप्त झाली. देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागल्या. यज्ञभाग सुरा सर्व प्राप्त होण्यास लागला. शुंभ देवीने मारले दैत्य भीषण जगद्विवासी ते वदता उग्र अतुल विक्रमी राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी. राजा भगवती अंबा असूनी नित्य रूपाती जगता संरक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा तोच विश्वासी मोहिनी जगता जन्म घेत असे. प्रार्थिता दृष्ट होऊन सृग्धी विज्ञान दान हे. भूपाडाती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे. प्रलयांती महामारी रूप धारण जी करी समयी सात होते जी अजन्मा सृष्टी रूपेती सनातनी तीच देवी समयी सर्वास रक्षित. अभ्युदयाची यावेळी लक्ष्मी रूपे मिळे जन दारिद्र्य दुर्भाग्यामागे अभावी तीच लागत. स्तुती करिता पूजून गंध धूप फुलादिकी देतती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती. श्री अच्युत वीर चित्ताय प्राकृत भावार्थ टीकाय श्री मार्कंडेय पुराणे सवर्णिके मन्वंतरे देवी महात्मे द्वादश अध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 13. देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरथ वैशशी. ध्यान. ओम बाल सूर्यापरी कांती चतुर्बाहू त्रिलोचना ध्यात्वा शिवाजीच्या हाती पाशांकुशवरा भया. ओम ऋषी उवाच ऐसे बोलिलो राजा देवी महात्म्य उत्तम प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करी. विद्योत्पत्ती तिचे हाती विष्णू माया भगवती तिचेसाठी तुम्ही वैश मोहित अन्य लोक हे. आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित तया परमेश्वरीशी जावे शरण राजया. अपराध काशी तो ती मोक्ष भोग स्वर्गादी देतसे. मार्कंडेय उवाच कौस्तुके मुनिमेधाच्या राजा सुरता ऐकुनी तया सुव्रता सौभाग्या ऋषीस करी वंदना. ममता राजच्युतीने होता खिन्न तीन रूप महामुने तया बोधे राजा वैश्य तटी. अंबिका दर्शनासाठी तत्काल बैसले तपा. देवी सुक्त जपे वैश्य निमग्र तप साधनी. पूजती षोडश दोघे देवीची मूर्ती मातीची. अल्पाहारी प्रथम ते पुढे आहार वर्जून एकाग्रमन लावून चिंतीन तपीस मांडती. आपुले रक्त देऊन स्वप्रान बली पाहत आराधिती नियमाने 3 वर्ष महातपी. प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याशी बोलिली. देवी उवाच राजा म्हणे ते तुमचे अभिलाषा असे म्हणे मागा सर्वचे मी देते तपे संतुष्ट झाली. मार्कंडेय उवाच दुसऱ्या जन्मी राजश्री अखंड रूप मागत. इह जन्मी शत्रुनाश गत राज्य मिळो म्हणे. विरक्त वैश्य तो सुज्ञ ममत्व मी पण नसो. निरासक्त करी ऐसे नम्रत्वे ज्ञान सांगतो. देवी उवाच राजा अल्पदिनी आता राज्य लाभेल ते तुझे. शत्रू एक न राहील भोगशी स्थिर संपता. तेथे मरता तू होशी विवस्वानास बालक. सवर्णिके म्हणून आम्ही ख्यात होशील पृथ्वीशी. वैश्ववर्या तुझ्या चित्ती
जो वर मज मागणे तो मी तुझ वर देते, मोक्षार्थ ज्ञान पावशी. मार्कंडेय उवाच, ऐसे वरदी झाले दोघा अभिलाषित देवीने. भक्तिस्तोत्र ते करती ऐकुनी देवी अंबिका. अंतर्धान तेथे झाली सुरद श्रेष्ठ क्षत्रिय. सूर्याचा पुत्र होऊन सावर्णी म्हणू होईल. ऐसे आशिष देवीचे सुरद श्रेष्ठ क्षत्रिय. सूर्याचा पुत्र होऊन सावर्णी म्हणू होईल. क्लीम ओम श्री अच्युत वीर चित्ताय. प्राकृत भावार्थ टीकाय. श्री मार्कंडेय पुराणे सवर्णिके मन्वंतरे देवी महात्मे त्रयोदश अध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. तंत्रोक्त देवी सूक्त. नमो देवी महादेवी शिवेसी नित्यवंदन. नमो प्रकृती कल्याणी नेमे वंदितो तुला. नित्यवदन रौद्राशी गौरी धात्री नमो नमा. ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्य रूपा नमो नमा. शरणागत कल्याणी सिद्धी रूपा नमो नमा. दैत्यांची लक्ष्मी राजांची उमा कांते नमो नमा. दुर्गा तू दुर्गांपारा तू सार सर्व कारिणी. ख्याती आणि तू कृष्ण दुमरेशी नित्यवंदन. अति सौम्य अति रुद्र वारंवार प्रणाम. नमो हे जगदातारा कृती देवी नमो नमा. जी देवी सकळा माझी विष्णू माया रूप वसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळांठाई चेतना म्हणवितसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळांमध्ये बुद्धी रूपी असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूपी असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळांमध्ये क्षुधा रूपी असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळांमध्ये छाया रूपी असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळांमध्ये शक्ती रूपी असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळांठाई तृष्णा रूपी असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळांमध्ये क्षमा रूपी असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळांमाझी जाती रूपी असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळांठाई लज्जा रूपी असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळांमध्ये शांती रूपी असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळांमाझी श्रद्धा रूपी असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळांठाई कांती रूपी असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळांमध्ये लक्ष्मी रूपी असते स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळांमध्ये वृत्ती रूपी असते स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळांठाई स्मृती रूपी असते स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळांमध्ये दया रूपी असते स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळांमाझी सृष्टी रूपी असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळांमध्ये माता रूपी असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळांमध्ये भ्रांती रूपी असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्त. जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमा. चैतन्य रूपेची सर्व व्यापुनी जगते स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. अभिष्टलाभे स्तविती जिला सूरजी येसी सेवी पहिले सुरेश्वरे. कल्याणकारी जगदंबैश्वरी नसो आम्हाला विपदा कुणीतरी. उदंड दैत्य ग्रासिता आम्हा सुरा प्रणाम आम्ही करीतो निरंतरा. विनम्र भावे स्मरता जिला धनी आम्हा न राहो विपदा कदा कुणी. तंत्रोक्त देवी सूक्त. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. प्राधानिक रहस्य. ओम या सप्तशती रहस्यत्रयासी अनुष्टुपचंद नारायण ऋषी महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीसी पावावयासी जपावे. राजा बोले चंडिकेची संगीतली तुम्ही कथा. सांगावया अवताराच्या प्रधान प्रकृती आता. विप्रवरया हा मी नम स्वरूपा राधन मला. यथार्थ रूपे सांगावी साधना देवी प्राप्तीची. ऋषी बोले राजा एक महात्म्य गुप्त सांगतो. भाविक भक्त अज्ञासी कधी मी न निरोपिले. सकळादी महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी दृश्य स्वरूपाचे व्याप्त या सकळा जगाला. मातुलिंग गदा ढाल पान पात्र चतुर्भुजा नामलिंग आणि योनी. जी दरी हाती राजे तप्त कांचन वर्णाची तप्त कांचन भूषण. शून्य या जगता लागे प्रकाश एक देवीचा. सर्वत्र शून्य लोकांसी पाहुणी परमेश्वरी. दरी जो रूप परम तामसी एक उत्तम. गाडल्या काजळ जैसी श्रेष्ठ दाडा सुशोभित. विशाल लोचना नारी कटिशी कृश ती दिसे. खडगपात्र शिर डाल होती घे ती चतुर्भुजा. कबंधहार वक्षाशी मुंडमाला तिच्या शिरी. महालक्ष्मी सती बोले तामसी देवता ते मी कोण माझे कर्तव्य सांगे माते नमो तुला. श्रेष्ठ तामसी देवीसी महालक्ष्मी वदे तदा. ठेवते तुझ मी नाव सांगते कर्मते तुझे. महामाया महाकाली महामारी शुदातृषा निद्रा तृष्णा एक वीरा काल रात्री दुरत्रया. ऐसी तुझी नाम मला कर्तव्य करता जुळे. सक्रिय नाम न घेती पावती सुख जय जन. बोलून हे महालक्ष्मी स्वरूप दुसरे धरी. सत्वगुणाने जी शुद्ध गौरीनी चंद्रिका जशी. अक्षमालंकुशम धरा विना पुस्तकधारिणी. ऐसी ती देवता श्रेष्ठ नामो संबोतली. तिला महाविद्या महावाणी भारती वाक सरस्वती. आर्या ब्राह्मिका मधेनी
कामधेनू वेदगर्भामतीश्वरी. तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली सरस्वती योग्य स्त्री पुरुष जोडे ती निर्मावे आपुल्या गुणे. बोलुणी महालक्ष्मी स्त्री पुरुष दंपती. निर्मित संहिता काली जी सुज्ञ कमलासना. ब्रह्मा विधी वीरेंची नामदेई नरोत्तमा. श्रीपद्य कमला लक्ष्मी नारीसी नाम देतसे. महाकाली सरस्वती निर्मिती पुरुष स्त्रिया. तयाची ठेविली जी का नामरूपे निवेदिती. नीलकंठ रक्तभाऊ श्वेतांग रक्तशेखरा. ते झाली नारी पुरुष महाकालीची या गुणे. तो रुद्रशंकर सानुक परदी त्रयलोचन. त्रयीविद्या कामधेनू ती श्री भाषाक्षर स्वरा. सरस्वती गौरम नारी श्यामल पुरुषाकरी. जी नावे तया दोघांची सांगत एक राजया. विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन. उमा गौरी सती चंडी सुंदर सुभगा शिवा. ऐशा त्या तीन युती झाल्या पुरुष तक्षणी. कुज हे नेनती अज्ञ ज्ञाते वर्मास जाणती. त्रयीविद्या सरस्वती लक्ष्मी वदिशी दिली. वरदात्री गौरी वासुदेवास लक्ष्मी. सरस्वती सवे ब्रह्मा ब्रह्मांड उद्भवित असे. गौरीसह रुद्रदेव करी ब्रह्मांड भेदन. त्या ब्रह्मांडी महत्त्व पंचभूत समजते. स्थावर जंगम रूपे विश्वाची वृद्धी झाली. लक्ष्मीसह श्री विष्णूने पोशिले सकलाप्रती. गौरीसह महादेव सर्वसंहार तो करी. राजा महालक्ष्मी ऐसी सर्व सत्वर महेश्वर. निराकार ती साकार नाना नामे धरितसे. म्हणून एक नामे स्तोत्र मालेस गुंफती. एकची नाव घेऊन तिचे स्तोत्र नवे पुरे. श्री प्राधानिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ. श्री अच्युत वीर चित्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. वैकृतिक रहस्य. ऋषी बोले ओम त्रिगुणा देवी तामसी सात्विकी. ती शर्वा चंडिका दुर्गा भद्रा भगवती असे. योग निद्रा श्री विष्णूची महाकाली तमोगुणा. मधुकैठभ नाशार्थ ब्रह्मा स्तोत्र तिचे करी. दशवक्रा दशभुजा पदपादांजन प्रभा. विशालती सुशोभित नेत्रमाला त्रैश्वर. दीप्त दशन दाडा ती भीमरूपा भयंकरा. रूप सौभाग्य कांती श्री प्राप्तस्थान तयाचे हे. खडग बाण गदा शूल चक्र शंख भूषुंडी ही. धनुष्य परिग मुंड रक्तस्रावी धरितसे. अशी ही वैष्णवी माया महाकाली दुरत्रया. आराधिती वैश्य होई पूजक अशी चराचर देवता. गातुनी झाली अविर्भूत महाप्रभा. त्रिगुणाती लक्ष्मी देवी साक्षात महिष मर्दिनी. श्वेतानन नीलभुजा सुश्वेतस्तन मंडला. रक्तकटी रक्तपादा नीलजंगा जयती. सुचित्र घना चित्राजी माल्यांबर विभूषणा. चित्रानुलेपना कांती रूप सौभाग्यशालिनी. अष्टदशभुजा पुर्याती सहस्रभुजा सती. आयुध्य सांगतो आता उजव्यापासून डावीचे. अक्षमाला पद्यपान खडग वज्रचक्र गदा. त्रिशूल परशुशंख शक्ती घंटानी पाशतो. दंड ढाल पानपात्र धनुष्यती कमंडलू. अलंकृत भुजा यांनी बैसली कमलावरी. सर्व देवमयी ईशा महालक्ष्मी अशी नृपा. पूजिती सर्व लोकांचा देवांचा स्वामी होत असे. गौरीच्या जन्मली देही ती सत्वेक गुणाश्रय. साक्षात सरस्वती ती शुंभ सुर विनाशिनी. अष्टभुजा हाती बाण मुसड शूल चक्रती. शंख घंटा हल धनु धरी राजा महाबल. भक्तीने पूजिता ऐसी लाभे सर्वज्ञता जीवा. निशुंभ शुंभ असुर संहारी नरंगजी. स्वरूपत्रय हे ऐसे राजा तुझ निवेदिले. पृथकोपासना आता त्रिमूर्तीची परीस हे. दक्षिणेसी महाकाली वामभागे सरस्वती. मध्यभागे महालक्ष्मी त्रिमूर्ती पुष्टी पूजने. महालक्ष्मीची यामागे पूजा ब्रह्मा सरस्वती. दक्षिणेसी गौरी रुद्र वामांगे विष्णू लक्ष्मी ती. पुढती महालक्ष्मीच्या अष्टादश भुजे प्रती. महाकाली वामांगी दक्षिणेसी सरस्वती. राजा यांच्या पूजनासी दक्षिणे काल पूजने. पूजा या मृत्यू वामांगी अरिष्ट शांती इच्छुनी. शुंभनाशिनी जी देवी अष्टभुजे सपूजने. तिच्या सवे 9 शक्ती पूजाव्या भाव ठेवणी. दक्षिणेसी रुद्र पूजा वामांगी श्री ईश्वर तो. तंत्रोक्त देवी सुक्ताने करावे लक्ष्मीपूजन. चरित्र स्तोत्र हे मंत्र ज्याने त्याने गावनं. पूजावे त्रयमूर्तीशी एका किंवा अनेक त्या. महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती. पाप पुण्य त्याच्या हाती त्या त्रिलोके महेश्वरी. महिषांतक देवीसी पूजी तोच जगतप्रभू. म्हणून पूजना योग्य चंडिका भक्त. सलार्द्यादिकी अलंकारे पुष्प गंध पुष्पादी अक्षदा. धूपदीप नैवेद्याने पूजा अर्पावी देवीसी. दैत्य अक्षभ्य वाहुनी करीती तामसी पूजा. सात्विकी नम्र होऊनी पूजा षोडश अर्पिते. कापूर तांबूल भावे चंदन सुमनादिके. वामांगी महिषासूर भग्नमस्तक पूजने. दुर्गेच्या हातुनी झोका दैत्य सद्गती पावला. दक्षिणे वाहन सिंह धर्मांचे चिन्ह पूजने. धर्मधारी तसे विश्वा देवीचा सिंह तो असे. पूजनोत्तर हे स्तोत्र एकाग्र करणे. मग मध्यम चरित्र तेव्हा वाचावे हात जोडून. उत्तर
प्रथम उत्तर अर्धे ऐसे तो पाठ निष्पड. पाठ समाप्त झाली. प्रदक्षिणा नमस्कृती. निरालस जगदंबा वंदावी हात जोडून. सप्तशतीचे हे श्लोक मंत्ररूप महागुणी. तीड धृतयुक्त किर करावे हवनासवे. सप्तशतीमध्ये स्तोत्र उच्चारे हवना करा. नाममंत्रोच्चाराने महालक्ष्मीस पूजने. मनेंद्रियास रोधावे वदावे ध्यात देवीसी. आपण भूलोने जेव्हा द्यावे तद्रूप भक्तीने. असा भक्तीने पूजतो रोज जो परमेश्वरी. सद्भावे पूर्ण भोगुनी सायुजे त्यास देवीचे. दररोज नसे पूजा चंडीची ज्याची आगरी. पुण्य त्याचे जडे सारे कोपता परमेश्वरी. म्हणून पूजी भूपाडा सर्व लोक महेश्वरी. शास्त्रोक्त पूजिता नित्य चंडिका सौख्य देईल. इति श्री वैकृतिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत वीर चित्ताय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. मूर्ती रहस्य. ऋषी बोले, ओम नंद या नावाची नंद कन्यका स्तविती पूजिते विश्व भक्तादीन होतसे. कनकोत्तम कांती ती सोनेरी वस्त्र सुंदर देवी स्वर्ण लतिका कनकोत्तम भूषणा चतुर्भुज पाशंकुशे पद्य शंके सुशोभित. इंदिरा कमला लक्ष्मी ती श्री रक्तांबुज वासना. जी रक्तदंतिका नामे देवी सांगतील तुला. आता स्वरूपवर्णी नैक निर्भयकारी. जे रक्तवर्णा रक्तवस्त्रा रक्तवर्णा रक्त सर्वांगभूषणा. रक्तयुधा रक्तनेत्रा रक्तकेशांती भीषणा. रक्ततीक्ष्ण नखा रक्त दशना रक्तदंतिका. श्रीसप्रिय पती जैसा भक्ता ते सेवी तशीच ती. पृथ्वीवरी विशालती सुमेरू युगुलस्तनी. लामरुंद स्थूल मोठे आकारे ते मनोहर. ते कर्कश परिदीप्त सर्वानंद पयोनिधी. या स्तनपाने भक्तांच्या पुरती सर्व कामना. खडगपानत्रय हल हाती मुसळ जी धरी. प्रख्यात रक्त चामुंडा देवी योगेश्वरी अशी. तिने व्यापले सारे हे जगस्तावर जंगम. तो तिला पूजितो भावे व्यापतो चराचरी. प्रतिदिनी करी स्तोत्रा रक्षे देवी तयाप्रती. प्रेमे पाहिनी जगभक्ता पतीसी सती जे अशी. शंकंभरी निलवर्णा निलोत्पल विलोचना. गंभीर नाभी त्रिव्यडी त्रिभूषित कुशोदरी. कर्कश शिखरायसी गोलपृष्ठ घनस्तनी. बाणपद्यधरी हाती धनुष्य मुठीसी असे. पुष्पपल्लव मूलादी फलशाक असे करी. श्रुदा तृषा मृत्युभया हरती जे सुदारसे. शंखभरी क्षताजी जी म्हणती परमेश्वरी. विख्यात रूप दुर्गेचे कांतिमय मनोहर. विशोका दृष्टदमनी शमनी दुरितापदा. उमागौरी सती चंडी कालिका तिचा पार्वती. शंखभरी स्तोत्र ध्यान जपपूजन वंदन. अक्षय फल ते देई अन्नपानामृतवरे. भीमादेवी नीलवर्णा दारा दाताचा काकती. विशाल लोचना श्रीती गोलस्थूल पयोदरा. चंद्रहास खडग क्षीर डमरुपान पात्रगे. कवीर काल रात्री कामदाती प्रशंसती. तेजे दुर्दशेची भ्रामरी प्रशंसती. चित्रानुलेपना देवी चित्रा भरतभूषणा. चित्रा भ्रमर पाणी ती महामारी प्रशंसती. अशा सांगितल्या मूर्ती चंडिकेच्या जनेश्वर. जगतमाता चंडिका ही विख्यात कामधेनूची. तिचे रहस्य हे गुप्त अभक्ता सांगणे वृथा. अख्यान दिव्यमूर्तीचे अभिष्ट फलदायक. साधना करुणी सर्व करा चिंतन देवीचे. सप्तजन्माजित घोर ब्रह्म हत्यादी पातके. सप्तशती पाठ मात्रे किलमिशे सर्व नाशती. देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्या बोलिली. जयाने पुरती सर्व मनोवांछित भावना. प्रसादे सर्व मान्यत्वे देवी सर्व जगन्मयी. मनोनीती विश्वरूपा नमितो परमेश्वरी. मूर्ती रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत वीर चित्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. देव्यापराध क्षमापण स्तोत्र. अपराध सहस्रोजे होती हातूनी माझिया. मानूनी दास माफी दे मला तू परमेश्वरी. आव्हान न जाणे मी न जाणे विसर्जन. नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी. मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे. शतापराधी जरी तो अंबिका नाम घेतसे. सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ नाशके. मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके. दयेचे पात्र अहोगे जशी इच्छा तसे करी. अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिक तया गुणे. ते करी माफ हो देवी प्रसन्न परमेश्वरी. कामेश्वरी जगतमाता सच्चिदानंद विग्रहे. माझी पूजा करी गोड तृष्ट हो परमेश्वरी. गुह्या गुहिनी अति गुह्या तू माझा जप एक हा. मदलाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी. क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत वीर चित्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.
ओम शांती शांती शांती.